सर्वांचं भक्ती सदाचारच्या वर्गामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. आज आपण आता आपल्या अभ्यासक्रमातलं चौथं मॉड्यूल आहे भक्ती सदाचारच्या, की जिथे आपण भागवतातल्या स्तुती घेत आहोत. तर त्यापैकी आपण आता साधारण 10व्या स्तुतीवर आलो आहोत. तर आज आपण म्हणजे स्कंदाप्रमाणे स्तुती घेतो आहोत. तर आज आता आपण 6व्या स्कंदावर आलोय आणि 6व्या स्कंदातले आपण दोन स्तुती अभ्यासणार आहोत. तर त्यातली पहिली आहे वृत्रासुराची स्तुती आहे आणि त्यानंतर चित्रकेतूची, म्हणजे राजा चित्रकेतू म्हणून आहे तर त्याची स्तुती आहे. तर तिथे आपण म्हणजे ती अभ्यासणार आहोत. तर आपण सुरुवात करण्यापूर्वी गुरुवंदना आणि प्रार्थना घेऊया. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवाञ्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो ॐ विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिन् इति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. श्री चैतन्य महाप्रभु की जय हो. श्री श्री राधा गोविंद की जय हो. श्रीमद् भागवतम की जय हो. श्रील प्रभुपाद की जय हो. गुरु महाराज की जय हो. हरे कृष्ण सर्वांना. इस्कॉन बेंगलोरच्या वतीने मी आज आपल्या सर्वांचं आपला भक्ती सदाचार हा जो क्लास आहे तर ह्यामध्ये स्वागत करते सगळ्यांचं. आपण चौथं मॉड्यूल अभ्यासत आहोत भक्ती सदाचार क्लासचं, की ज्याच्यामध्ये आपल्या 10 स्तुती पूर्ण झाल्यात 27 स्तुतीपैकी. आणि आता आपण पुढच्या स्कंदातल्या पुढच्या स्तुतीवर जातोय. स्कंदाप्रमाणे स्तुती अभ्यासतोय आपण. तर आता आपण 6व्या स्कंदातल्या वृत्रासुराच्या स्तुतीवर आलो आहोत. तर आपण आता त्या स्तुतीला सुरुवात करूया, त्या स्तुतीचा अभ्यास करूया. आता या स्तुतीस्तव अभ्यासण्याचं कारण काय आहे, पुन्हा एकदा आपण त्याच्यावर थोडस प्रकाश टाकूया आणि आपला अभ्यास सुरू करू. की स्तव स्तुती जे आहे तर हे कृष्णांना खूप आवडतं. म्हणजे माधव स्तवप्रिय असं म्हटलंय. म्हणजे कृष्णांना स्तव स्तुतीच्या माध्यमातून जेव्हा भक्त आपलं गुणगान करतात तर ते खूप आवडतं. म्हणजे आणि मग असे जे भक्त असतात त्यांच्यावर भगवान यांची कृपा तर होतेच, पण असे जे उच्च कोटीचे भक्त असतात भगवान यांचे, तर त्यांनी केलेल्या स्तव स्तुती रचना प्रार्थना ह्या जेव्हा आपण करतो, त्या शुद्ध भक्तांनी केलेल्या प्रार्थना त्या आपल्यासारखा एखादा भक्त करतो, तर तेव्हा आपल्याला त्याचा लाभ काय होतो. तर आपण जरी श्रवण केलं फक्त, किंवा आपण ती अभ्यासली स्तुती किंवा ती समजून घेण्याचा प्रयत्न केला, म्हणजे जे काही प्रयत्न आपण येणं केलं प्रकारे करतो ते, तर त्याद्वारे आपण काय करतो, म्हणजे अध्ययन तर आपण करतोच आहोत पण श्रवण पण होतं ना आपलं. तर त्याद्वारे आपण
जे आहे तर ते भगवान जे आहे तर त्यांच्या कृपेमुळे वैकुंठ स्थान मिळतं, म्हणजे आपली सगळी पापकर्म नष्ट होतात आणि आपल्याला वैकुंठ स्थान मिळतं. म्हणजे अशा शुद्ध भक्तांच्या रचना किंवा त्यांनी रचलेल्या स्तुती काव्य पद जेव्हा एखादा व्यक्ती किंवा एखादा भक्त अभ्यासतो तर त्याचे पापकर्म जे आहेत तर ती सगळी नष्ट होतात, त्याचं क्षालन होतं आणि त्याला वैकुंठामध्ये स्थान मिळतं, असं भक्ती रसामृत सिंधूमध्ये रूप गोस्वामी सांगतात. पहा मग हे महत्व आहे भगवान जे आहेत तर त्यांच्या स्तवस्तुती ज्या आहेत तर त्या भक्तांनी केलेल्या अभ्यासण्याचं. तर भागवत ग्रंथामध्ये काय आहे तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या म्हणजे कथा आहेत भक्तांच्या आणि भगवान यांच्या म्हणजे भगवान यांनी कशी कृपा केली भक्तांच्यावर आणि कसे भगवान यांचे शुद्ध भक्त आहेत, तर अशा भरपूर कथा आहेत. म्हणजे तर ह्या सगळ्या कथांमधून आपण काय बोध घ्यायचा की कशा पद्धतीने ते शुद्ध भक्त बनले, कशा पद्धतीने त्यांनी भक्तिमय प्रेममय सेवेचे भगवानांचे प्रयत्न केले. तर आपला जो भागवत आहे किंवा आपला जो जम्बूद्वीप म्हणू किंवा भारतखंडाचा जो इतिहास आहे हा भगवानांच्या अशा यशोगाथांनीच रंगलेला आहे. पहा तर आपण ह्यातून काय समजून घ्यायचं तर कशा पद्धतीनं आपण भक्तिमय प्रेममय सेवा करायची, आपण कशी प्रार्थना करायची भगवानांना की त्यांच्या ती पर्यंत पोहोचेल, अशा तळमळीने आपली प्रार्थना कशी आपण करू शकू किंवा आपल्याला करता येऊ शकेल. तर हे आपण ह्या भक्तांकडून शिकायचं, कारण भगवानांना काय आवडतं, आपण भक्तांचे भक्तांचे भक्त असलेलं आवडतं, म्हणजे दासानुदासानुदास असणं आवडतं. तर त्यासाठी आपण अशा वैष्णव भक्तांचा आदर करायचा आणि त्यांच्याकडून आपण काय शिकता येईल मला, कशा पद्धतीनं म्हणजे त्यांच्याकडून भगवानांची सेवा करायला मला शिकता येईल हे आपण शिकायचं. त्यांच्या रचना आहेत त्या माध्यमातून आपण शरण जायचं, तशा प्रार्थना आपण करायचा प्रयत्न करायचा. मग आता आपण अभ्यासाला सुरुवात करूया. हा माताजी वाचूया. हरे येस. कृष्ण. त्रैवर्गिकाय समिदात्तमस्तमस्मतम् पतिर्विदते पुरुषस्य शक्रः ततो नुमेयो भगवत्प्रसादो यो दुर्लभो किंचन गोचरो अन्ये. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग आता इथे आपण समजून घेऊया की वृत्रासुर जो आहे तर तो जो आहे तो भगवान जे आहेत तर त्यांच्याविषयी आता तो आपले म्हणजे जे हृदयाचे भाव आहेत तर तो व्यक्त करतो. हम्म. मग आता इथं आपण थोडीशी पार्श्वभूमी समजून घेऊया, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की वृत्रासुर जो आहे तर तो प्रार्थना का करतो. तर इंद्राने काय केलं होतं की विष्णूंकडून वृत्रासुराचा वध करण्याचा उपदेश ग्रहण केला होता. मग इंद्र आणि वृत्रासुर हे दोघही भगवानांचे भक्तच आहेत बरं का. मग आता भगवान यांची वृत्रासुरावर विशेष कृपा आहे, कारण इंद्राच्या म्हणजे वज्राने मृत्यू झाल्यानंतर तो भगवत धामात परत जाणार होता, पण विजयी इंद्राला या भौतिक जगातच राहायला लागणार होतं. म्हणजे दोघेही भक्त आहेत बरं का भगवान यांचे. मग म्हणजे आता त्यांना त्यांच्या इच्छानुसार भगवान यांनीच वरदान दिले. म्हणजे वृत्रासुर जो आहे तर त्यांनी कधी भौतिक संपत्तीची इच्छा नाही केली, त्याला त्याचे परिणाम माहिती होते. मग मनुष्याला म्हणजे हे जे भौतिक संपदा आहे किंवा संपत्ती आहे तर हे मिळवण्यासाठी खूप परिश्रम करायला लागतात, म्हणजे अशी संपत्ती प्राप्त होते त्याला. आणि मग अनेक लोक वैरी बनतात आणि मग वैरभावाने म्हणजे सगळं त्याचं भौतिक जीवन भरलेलंच असतं. म्हणजे एखादा मनुष्य श्रीमंत झाला तर त्याचे मित्र नातेवाईक द्वेष करतात. पहा मग भगवान श्रीकृष्ण जे आहेत त्यांचा एकांत भक्त म्हणजे काय शुद्ध भक्तांना कधी भौतिक संपदा भगवान नाही पुरवत. म्हणजे हरी सगळं काय करतात तर हरून टाकतात. म्हणजे काय किंवा हरण करतात. म्हणजे काय की भक्त जे आहे तर त्याच्याकडचं भौतिक संपदा भगवान कधी कधी ना तो शुद्ध भक्तीमध्ये येण्यासाठी किंवा भगवान यांच्या प्रती त्याची भक्ती जी आहे तर ती तितक्या तळमळीची होण्यासाठी भगवानाचे भौतिक अडथळे जे असतात ते दूर करत असतात. पहा म्हणजे भक्ताला कधी कधी प्रचार करण्यासाठी भौतिक संपत्तीची आवश्यकता भासते, पण म्हणजे म्हणजे प्रचारक जो आहे तर त्याच्या संपत्तीची किंवा एखाद्या कर्मीच्या संपत्तीशी तुलना नाही करता येणार. म्हणजे याच्यातनं आपण समजून घेऊया की भक्त किंवा प्रचारक ह्याची संपत्ती ही वेगळी आहे आणि एखाद्या कर्मी व्यक्तीची संपत्ती म्हणजे यामध्ये फरक आहे. तर हे कशा म्हणजे कशामुळे फरक आहे तर प्रचारकाला संपत्ती जी असते भगवानांनी का पुरवलेली असते तर ती भगवानांचे विचार जे आहेत तर त्यांचं आदान प्रदान करण्यासाठी, भगवानांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी. म्हणजे भगवानाचा भक्त जो आहे त्याला अत्यंत सुलभपणे भक्तिमय सेवा करता यावी यासाठी
भगवान त्याला म्हणजे जे आहे ते संपत्ती प्रदान करतात. म्हणजे भक्त काय करतो, भगवत सेवेव्यतिरिक्त अन्य कुठल्याही कारणासाठी त्या संपत्तीचा उपयोग करत नाही. पण कर्मी व्यक्ती काय करतो, त्या संपत्तीचा उपयोग इंद्रिय तृप्तीसाठी करतो. त्यामुळे एखाद्या कर्मी व्यक्ती किंवा असा जो व्यक्ती आहे की जो भक्ती सेवक आहे, तर त्याच्या संपत्तीची तुलना करता येणार नाही. मग हे सगळं आपण का समजून घ्यायचं, तर आपण समजून घेऊया की जो वृत्रासुर आहे ना, तर त्याच्या म्हणजे म्हणजे तो जो आहे, तर तो कसा होता, हे आपण आधी समजून घेऊया. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की तो स्तुती का करतोय, आणि मग भगवान जे आहेत तर त्यांचा कसा काय असुर असून भक्त आहे, तर हे आपल्याला लक्षात येईल. तर वृत्रासुर जो आहे ना, तर तो जो आहे त्याचं सगळ्या देवतांशी, म्हणजे जे इंद्र आणि हे सगळ्यांशी असं युद्ध सुरू होतं, आणि तो अत्यंत पराक्रमी होता. आणि मग म्हणजे हे सगळं युद्ध सुरूच होतं त्याचं, पण म्हणजे इंद्र आणि त्याच्यामध्ये मग युद्ध सुरू झालं. म्हणजे देवता आणि असुरांच्यात युद्ध सुरू होता ना, म्हणजे सुरू झालं होतं. आणि तिथे मग आता वृत्रासुर हा असुरांच्या पक्षातून होता, आणि त्यांचं युद्ध सुरू झालं होतं. मग वृत्रासुर हा महान योद्धा होता. मग त्यांनी काय केलं, इंद्राला गदेनं प्रहार करायला सुरुवात केली. म्हणजे देव आणि दानव हे म्हणजे कोण प्रबळ, ह्यासाठी हे युद्ध असतंच, सुरू असतंच. म्हणजे इंद्र जो आहे, तर त्याला जेव्हा एखाद्या भक्ताची किंवा असुराची जी तपस्या आहे किंवा भक्ती जर वाढ झाली, तर इंद्राला वाटतं आपलं स्थान हिरावून घेतलं जाईल. अशा पद्धतीनं आपण नेहमी अभ्यासलंय वर्णन, हो की नाही. मग त्यामुळं देव आणि दानव यांच्यात युद्ध हे घडतच असतं. मग तसंच असं युद्ध घडलं होतं, आणि तिथे वृत्रासुर हा महान योद्धा होता. आणि त्याच्या हातातली गदा आहे, त्याने प्रहार केला होता इंद्रावर. आणि इंद्राच्या हत्तीवर पण म्हणजे त्यांनी गदेने प्रहार केले होते. मग वृत्रासुराच्या प्रहारामुळे तो हत्ती 14 धनुष्य आणि म्हणजे जे आहे म्हणजे इतकं अंतर, म्हणजे तर इतकं तो मागे फेकला गेला होता. आणि इंद्रासकट तो खाली पडला होता हत्ती. मग इंद्राने काय केलं की भगवान म्हणजे जे आहेत, तर त्यांना प्रार्थना केली. म्हणजे इथं आपण समजून घेऊया की जर एखादा मनुष्य भगवान म्हणजे किंवा पुरुषोत्तम भगवान किंवा विष्णूंचा भक्त असला, तरी तो म्हणजे तरी काय असतं की म्हणजे तो जरी प्रत्येक बाबतीत भगवान यांच्यावर अवलंबून असला, तरी त्याला म्हणजे निश्चित विजय, ऐश्वर, मानसिक शांतता हे प्राप्त होणारच असतं. पण अशा मनुष्यासाठी तिन्ही लोकात म्हणजे एक ही वांछित वस्तू असू शकत नाही. म्हणजे परमेश्वर एवढे दयाळू आहेत की अशा भक्तावर कृपा करतात. म्हणजे पण ते त्याला ऐश्वर्य नाही देत, म्हणजे ते त्याच्या भक्तिमय सेवेत बाधा ठरू शकतो. म्हणून म्हणजे भगवत सेवेसाठी मला सगळं काही त्यागायचं आहे. म्हणजे मला सतत भगवान यांच्या कीर्तीचं गान करायची इच्छा आहे, त्यांच्या सेवेत रत व्हायचंय. मग हा वृत्रासुराचा भाव आहे पा. म्हणजे इथं आपण लक्षात घेऊया की इंद्राने काय केलं, की ह्या वृत्रासुराचा जो आहे तर त्याच्याशी लढायला सुरुवात केली. आणि त्यानंतर इंद्र जो आहे तर तो आणि जो वृत्रासुर आहे, तर त्यांच्यामध्ये युद्ध असं सुरू झालं. मग तिथे वृत्रासुर जो आहे, तर त्याचा वध होणार होता हे निश्चित होतं. म्हणजे इंद्राने त्या पद्धतीने जे आहे तर ते सगळं काही म्हणजे योजना केलेली होती, आखलेली होती, आणि त्याप्रमाणे ते युद्ध सुरू होतं. मग हा भाग आपण इथे जाणून घेऊया. आणि मग आता इथे आपण समजून घेऊया की वृत्रासुर आपल्या सेनापतींना सगळ्या धर्मतत्वाचा उपदेश करायचा. म्हणजे ते युद्धभूमीतून हे म्हणजे देवतांचं जे आहे, तर ते आक्रमण झाल्यानंतर म्हणजे तिथे ते भित्रे झाले आणि पळपुटे बनले. म्हणजे इतके विचलित झाले होते की त्यांनी एक पण आदेश ऐकला नाही, बरं का. म्हणजे युद्ध परिस्थिती कशी होती. आणि मग ह्या परिस्थितीचा लाभ उठवून देवतांनी काय केलं, आसुरी सैन्यावर पाठीमागून आक्रमण केलं. म्हणजे अशा पद्धतीने त्यांची दाणादाण उडवून टाकली. म्हणजे इंद्र शत्रू म्हणून ओळखला जाणारा असुरश्रेष्ठ होता वृत्रासुर. आणि मग पराजय सहन न झाल्यामुळं तो अत्यंत क्रोधित झाला. त्यानं देवतांना थांबवलं. आणि मग खूप निर्भत्सना केली त्यांची. म्हणजे कठोर शब्दात असं खूप म्हणजे त्यांना कठोर वाणीत तो खूप असं त्यांना बोलू लागला. मग आता असुरी सैनिकांचा जन्म जो आहे तो कसा असतो, तर म्हणजे मातेच्या शरीरातूनच म्हणजे म्हणजे आहे, तर ते जेव्हा येतात, म्हणजे प्रत्येक असुर जो आहे, तर त्यांची आसुरी लक्षणं जी असतात ते जन्मतः म्हणजे प्रकट होतात. आपण पाहिलंय म्हणजे अशुभ लक्षणं. आपण भगवद्गीतेमध्ये पण हा संदर्भ पाहिलाय.
म्हणजे असुरी प्रवृत्तीचे लोक असतात तर त्यांची लक्षणं कशी असतात तर ती आपण पाहिलीत. म्हणजे निंदनीय म्हणजे अशी लक्षणं, जसं वय वाढेल तशी त्यांची अशुभ लक्षणं प्रकट होतात. मग आता असुर आपल्या सगळ्या प्राण्यांच्या भीतीने पळायला लागले असे जे होते ते, आणि पाठीमागून त्यांच्यावर देवता आक्रमण करत होते. म्हणजे हे दोन्ही कृत्य खरं तर देवतांचं पण कृत्य निंदनीय होतं. शत्रू पक्षावर कधी पाठीमागून वार करत नाहीत, पण दोन्ही पक्षांनी शूरासारखी लढलं पाहिजे. पण पळ पण काढायचा नसतो युद्धभूमीतून. मग हे असुर लोकांचं पण म्हणजे काय, असुरी सैनिकांचं पण म्हणजे जे आहे तर हे चुकीचं कृत्य होतं. आणि त्याचबरोबर देवतांचं पण चुकीचं कृत्य होतं की शत्रूच्या पाठीमागून येऊन वध करणे हे सुद्धा निंदनीय आहे. म्हणजे हे म्हणजे शास्त्रसंमत मानलं जात नाही. मग आता हे सगळं आपण समजून घेतलं. मग आता हे जे देवता आहेत तर ह्यांच्यासमोर मोठ्यानं गर्जना करत होता जो त्रासूर होता तो. आणि मग काय झालं की त्याच्यावर जणू वज्राघात व्हावा असं घडली गोष्ट, आणि मूर्छित होऊन तो म्हणजे पडला. म्हणजे सगळ्या देवतांनी अगदी भयाने डोळे मिटून घेतले अगदी. आणि अशा पद्धतीनं पाहिलं तर तिथे काय झालं होतं तर जो वृत्रासूर होता, हं, तर त्याच्यावर म्हणजे त्याच्यावर जो म्हणजे आघात केला गेला होता युद्धामध्ये. म्हणजे जे युद्ध आहे तर इंद्रावर जसं तो आघात करत होता तसं त्याच्यावर पण गदेचा प्रहार झाला होता. म्हणजे अशा पद्धतीनं ते युद्ध सुरू होतं. आणि त्यावेळेला तो म्हणजे भूमीवर कोसळला होता. मग अत्यंत मग त्यांनी पुन्हा वार केला होता इंद्रावरती, इंद्र आणि त्याच्या हत्तीवरती. आणि ते पीडित होऊन एकदम कोसळले होते भूमीवरती. मग असं ते युद्ध सुरू होतं. आणि मग काय झालं की आता महावीर वृत्रासुर जो आहे तर त्यानं काय केलं की आता इंद्र जो आहे तर त्याचा वध करण्यासाठी तो आता पुढे झेपावला. मग त्यावेळेला काय घडलं तर वृत्रासुर जो आहे तर त्याला स्मरण झालं की आपण किती क्रूरपणे आपल्या म्हणजे भावाची हत्या केली होती, याचं स्मरण झालं वृत्रासुराला. आणि त्या इंद्राच्या पापकर्माचं स्मरण करीत तो म्हणजे अत्यंत म्हणजे त्याला शोक झाला. आणि त्यावेळेला तो वृत्रासूर म्हणाला, म्हणजे इंद्राला म्हणाला म्हणजे की ज्याने एका ब्राह्मणाची हत्या केली आहे, ज्याने आपल्या आध्यात्मिक गुरूंची हत्या केली आहे, खरोखर ज्याने माझ्या भावाची हत्या केली आहे, तो सुदैवाने माझ्या शत्रू समोर उभा आहे. आणि आता मी तुझ्या पाषाणवत हृदयाला माझ्या त्रिशूळाने भेदेन, तेव्हाच मी माझ्या भावाच्या ऋणातून मुक्त होईल. म्हणजे भावाचा त्याच्या वध केला होता, वृत्रासूर जो आहे त्याच्या भावाचा इंद्राने वध केला होता. आणि मग त्यासाठी त्यांनी काय केलं की आता तो जो आहे तो वृत्रासूर तो इंद्रावरती धावून गेलाय बरं का. मग आता इथे आपण समजून घेऊया की इंद्र जो आहे तर तो त्याच्या समोर उभा आहे आणि आता तो वज्राने त्याच्यावर आघात करणार होता. अशी परिस्थिती आहे. आणि हा जो वृत्रासूर आहे तर हा त्रिशूळ घेऊन लढतोय, तीक्ष्ण त्रिशूळाने त्याचं शरीर भेदणार होता अशी परिस्थिती होते. मग आता त्या दोघांमध्ये हा जो आहे तो संवाद आहे. एकमेकांना ते कशा पद्धतीने दूषणं देतात म्हणजे जे शत्रू म्हणून एकमेकांसमोर उभे ठाकलेले असतात पराक्रमी योद्धे, ते एकमेकांना मी तुला तर कसं ठार करीन असं वर्णन करत असतात. मग आता इथं इंद्र जो आहे तर त्याला जो वृत्रासुर आहे तो जाणतो की त्याचा वध करण्यासाठी इंद्राने काय प्रयत्न केलेत. तर तो काय म्हणतो की मला मारण्यासाठी तू जे वज्र धारण केलेस ते भगवान विष्णूंच्या तेजाने आणि ददिती मुनींच्या तपश्चर्येने संपन्न झाले. आणि भगवान विष्णूंच्या आज्ञेनुसार तू मला मारण्यासाठी इथे आलायस. त्यामुळे तुझ्या वज्रप्रहाराने माझा मृत्यू होईल यात मुळीच शंका नाही. भगवान विष्णू तुझ्या पक्षात आहेत म्हणून तुझा विजय आणि ऐश्वर सद्गुण निश्चित आहेत. म्हणजे तुझा विजय होणार आहे हे त्याला माहिती आहे. म्हणजे इथं आपण समजून घ्या की भक्त कसा आहे पहा. त्याला माहिती आहे की आपल्या समोरच्या शत्रूकडून आपण मारले जाणार आहोत तरी तो लढतोय. मग हे खऱ्या क्षत्रियाचं लक्षण आहे, हे खऱ्या योद्ध्याचं लक्षण आहे. म्हणजे हे सगळं जाणतो तो. आणि त्यामुळं तो भगवान जे आहेत तर त्यांच्या चरणकमलांना शरण जाऊन तो प्रार्थना करतोय. आता त्या प्रार्थना ज्या आहेत त्या आपण अभ्यासणार आहोत. ही पार्श्वभूमी साधारण सगळ्यांना यासाठी सांगितली की कल्पना येईल की वृत्रासूर कसा पद्धतीने भक्त आहे जो भगवान यांचा. मग आता इथे आपण वृत्रासुराने पहिल्या श्लोकात काय म्हटले ते समजून घेऊया की आमचे प्रभू पूर्ण पुरुषोत्तम भगवान आपल्या भक्ताला धर्म अर्थ काम याकरता व्यर्थ प्रयत्न करू देत नाहीत. म्हणजे काय
की आपले प्रभू म्हणजे कोण, भगवान कृष्ण कसे आहेत. मग तो इंद्राला सांगतोय, हे इंद्रा, यावरून आपण आपले अनुमान काढू शकतो की भगवान कसे दयाळू आहेत. अशी केवळ कृपा शुद्ध भक्तांनाच प्राप्त होते. भौतिक लाभाची इच्छा करणाऱ्या मनुष्यांना अशी कृपा प्राप्त होत नाही. म्हणजे धर्म अर्थ काम मोक्ष हे मनुष्य जीवनाचे 4 उद्देश आहेत. मग धर्म अर्थ काम यांची इच्छा करत साधारण सर्व लोक असतात. मग वर्तमान जीवनात भक्ताला आणि भविष्यातल्या जन्मात पूर्ण पुरुषोत्तम भगवान यांची सेवा करण्या व्यतिरिक्त कुठलीही इच्छा नसते, जो शुद्ध भक्त असतो तो त्याला. मग शुद्ध भक्ताला ही विशेष कृपाच असते त्याच्यावर ही झालेली भगवान यांची. म्हणजे भगवान त्याला धर्म अर्थ काम याची प्राप्ती करण्याकरता लागणाऱ्या व्यर्थ श्रमापासून वाचवतात अशा पद्धतीने. म्हणजे कोणाला असे लाभ हवे असते तर ते भगवान प्रदान करतात. मग इंद्र जरी भक्त असला तरी त्याला भौतिक बंधनातून मुक्त होण्याविषयी विशेष रस नाहीये. आता इंद्र भक्त आहे, पण इंद्र कुठे राहतोय, स्वर्ग लोकामध्ये, जिथं पृथ्वीच्या दशलक्षपट भौतिक सुख आहेत पहा. मग तिथं भगवान म्हणजे तिथं सुख भोगण्याकडे जास्त कल आहे, भौतिक सुख. कारण भौतिक लोक आहे, भगवान यांच्याविषयी जे आहे तर ते तितकंस तळमळ प्रेम असं वाटेल असं नाही. पण वृत्रासुर मात्र कसा आहे, विशुद्ध भक्त आहे भगवान यांचा, आणि मनात केवळ पुरुषोत्तम भगवान यांची सेवा करण्याचीच इच्छा आहे त्याची. आणि म्हणून भगवान यांच्या विशेष योजनेमुळे इंद्राद्वारे त्याचं शारीरिक बंधन नष्ट झाल्यावर तो भगवत धामात जाणार होता. म्हणजे वृत्रासुराने इंद्राला काय सांगितलं, तू लवकरात लवकर माझ्यावर वज्रप्रहार कर, अशी विनंती केली, की जेणेकरून दोघेही भक्तिमय सेवेतील आपापल्या प्रगतीनुसार त्यांना त्यांना त्यांचा त्यांचा लाभ होईल. म्हणजे पहा, भक्त जो आहे तो कशा पद्धतीने समोर आपल्या उभा शत्रू आहे तर त्याला काय सांगतो, तू लवकर मला मारून टाक, लवकर माझ्यावर प्रघात कर, की ज्यामुळे काय होईल की मला लवकर या भौतिक बंधनातून, या शरीरातून मुक्ती मिळेल. म्हणजे शरीर हे बंधन आहे, हो की नाही, तर यातून मला मुक्ती मिळेल आणि मी लवकरात लवकर भगवानांच्या भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये म्हणजे स्वतःला जे आहे ते समर्पित करू शकेन. म्हणजे कसा भाव आहे पहा. म्हणजे आपण भौतिक बंधनात आहोतच, आपण याच्यातून काय शिकायचं, आपण भौतिक बंधनात आहोतच, हो की नाही, म्हणजे प्रकृतीच्या 3 गुणांच्या बंधनात. पण आपण भक्तिमय प्रेममय सेवा करतो आहोत. मग त्यावेळेला आपण भगवान यांना प्रार्थना काय करायची, भगवान यांच्या चरण कमलाशी आपण ही प्रार्थना करायची, की भौतिक प्रकृतीच्या बंधनात आहोत, पण मला लवकरात लवकर वृत्रासुरासारखं मला लवकरात लवकर या प्रकृतीच्या 3 गुणांच्या बंधनातून मुक्त करा, की जेणेकरून काय होईल, मला आपल्या भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये स्वतःला गुंतवून घेता येईल. म्हणजे वृत्रासुराकडून आपण हे शिकायचं, त्याच्या प्रार्थनेतली तळमळ. आपल्यासाठी सुद्धा हे काय आहे, की ही माया म्हणजे मायारूपी जे आहे तर जे भौतिक बंधन आहे तर हे आपल्यासाठी सुद्धा शत्रूसारखंच आहे. आपल्याला ते भगवान यांच्या चरणांपासून काय करतं, दूर करतं. भगवान यांच्या चरण कमलांपासून आपल्याला दूर ठेवतं. जे मायेचं बंधन आहे ते, किंवा भौतिक प्रकृतीचे जे 3 गुण आपल्याला मोहग्रस्त ठेवतात, तर ते आपल्यासाठी शत्रूसारखेच आहे. जसं वृत्रासुरासमोर इंद्र हा शत्रू म्हणून उभा टाकला होता, तर तसंच आहे. आणि म्हणून आपण काय प्रार्थना करायची वृत्रासुराच्या भावामध्ये, की लवकरात लवकर भौतिक प्रकृतीची 3 गुणांची बंधन आहेत ह्यातून मला मुक्त होता येऊ दे, की जेणेकरून मला काय करता येईल, की लवकरात लवकर भगवान श्रीकृष्णांच्या चरण कमलांच्या सेवेमध्ये स्वतःला समर्पित करता येईल. आता पुढे जाऊ, आपण पुढचा श्लोक घेऊया आपण. हा मग पुढचा श्लोक घेऊया, श्लोक क्रमांक 24 मध्ये. हरे कृष्ण जी माता। अहम हरे तव पादैकमूलः दासानुदास भवितास्मि भूयः मनस्मरेता सुपतेर्गुणांस्ते गृणन्त वा कर्म करोतु कायः। हरे कृष्ण। हरे कृष्ण। आपण इथे समजून घेऊया की वृत्रासुर काय म्हणतो पुढे, की हे प्रभू, हे भगवान, किंवा तुमच्या चरण कमलांचा आश्रय घेणाऱ्या तुमच्या नित्य दासांचा मी पुन्हा दास होऊ शकेल का? हे प्राणनाथ, कृपया मला तुमचा दास होऊ दे, कारण त्याद्वारेच माझे मन तुमच्या दिव्य गुणांचं सतत चिंतन करू शकेल, माझे शब्द तुमच्या या गुणांची स्तुती करू शकतील, माझं शरीर सदैव तुमच्या प्रेममयी सेवेमध्ये राहील. म्हणजे पहा की एखाद्या भक्ताला कसा जो भाव आहे भगवान यांच्या विषयी, तर तो कसा असावा किंवा कसा असला पाहिजे, तर ते ह्याच्यातून आपण शिकणार आहोत. तर वृत्रासुर काय म्हणतात, की अहम हरे तव पादे कमुल, म्हणजे काय, की
तुमच्या केवळ चरण कमलांचा आश्रय मी घेऊ शकेन का? तुमचा नित्य दास, दासानुदासो, दुसरी ओळ पहा, दासानुदासो भवितास्मी भूया. मी तुमचा केवळ दास पुन्हा होऊ शकेन का? नित्य दास तुमचाच होऊ शकेन का? म्हणजे हा श्लोक आहे ना, हा भक्तिमय जे जीवन आहे ना आपलं, त्याचा गाभा म्हणू आपण तसे. तर मनुष्याने भगवान जे आहेत तर त्यांच्या दासांचा दास असला पाहिजे, दासानुदास किंवा दासोस्मी दास. आपण नेहमी लिहितो ना, आपण एखाद्याला साधं पत्र, आता पत्र काही लिहितच नाहीत, पत्र आउटडेटेडच झालं, पत्र लिहिण्याची कला. आपण आता व्हॉट्सअप मेसेजेस लिहितो, पण आपण तिथे काय लिहितो? आपलं नाव लिहितो की नाही? मग ही कर्तेपणाची भावना आहे ना, ही आपण टाकायला हवी. आपण काय लिहिलं पाहिजे? दासानुदास आणि आपलं नाव, किंवा दासोस्मी दास आणि आपलं नाव. कारण आपण कोण आहोत? तर आपण नित्य दास आहोत भगवान यांचे, हो की नाही? जीवेर स्वरूप है नित्येर कृष्णदास, असं कविदास कृष्णदास म्हणतात चैतन्य चरितामृत मध्ये. मग आपली ही वास्तविक स्वाभाविक स्थिती आहे की आपण कोण आहोत? तर भगवानांचे दास आहोत. मग चैतन्य महाप्रभूंचा असा उपदेश आहे की प्रत्येक जीवानं गोपींचं नाथ असणारे, म्हणजे श्रीकृष्णांचा दास होण्याची सदैव इच्छा धरावी. म्हणजे गोपींचे नाथ म्हणजे कोण? तर गोपीन जे आहेत म्हणजे ह्या भगवानांचे शुद्ध भक्त आहेत. तर त्यांचे म्हणजे नाथ असे कोण आहेत? श्रीकृष्ण आहेत. म्हणजे कोण? भगवान स्वरूपातले श्रीकृष्ण, श्याम सुंदर रूपातले, विभूषधारी, डोक्यावर मयूर पंख असलेले, हातात सुंदर वेणू असलेले, षडैश्वर्याने युक्त असलेले, असे गोपींचे नाथ कोण आहेत? भगवान श्रीकृष्ण. मग त्यांचा दास होण्याची सदैव इच्छा असावी. म्हणजे काय? तिथं आपण समजून घेऊया की असे जे आहेत कृष्ण, जे श्याम सुंदर रूपातले, किंवा जे मूळ भगवान यांचं स्वरूप आहे, भगवान स्वरूप षडैश्वर्याने युक्त. तर हे जे श्रीकृष्णाचं रूप आहे, तर हा म्हणजे काय आहे? तर एखाद्या भक्ताच्या जीवनातल्या जो आहे, तर तो सर्वोच्च भक्तीचा टप्पा असतो. म्हणजे प्रेमाभक्तीमध्ये स्थित आहेत गोपी ज्या आहेत त्या, म्हणजे भगवत प्रेमामध्ये स्थित आहेत. मग एखाद्या भक्ताच्या जीवनामध्ये, म्हणजे त्याच्या जीवनामध्ये कसे टप्पे असतात? सुरुवातीला आपण वैधी साधना करतो, म्हणजे काय? प्रमाणित आध्यात्मिक जे गुरु आहेत, तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण शास्त्राच्या विधिविधानांचं पालन करतो. आणि त्यानुसार आपण गुरूंच्या मार्गदर्शनानुसार काय करतो? वैधी साधना किंवा साधना भक्ती करतो. मग साधना भक्ती जेव्हा आपण करत असतो, तेव्हा हळूहळू आपल्याला भक्तिमय प्रेममय सेवा आपण जेव्हा गुरूंच्या मार्गदर्शनाखाली करतो, तेव्हा आपल्याला भगवान यांच्याविषयी प्रेम वाटायला लागतं, आसक्ती, रुची वाटायला लागते. मग त्याद्वारे आपण भावामध्ये म्हणजे वेगवेगळ्या भावस्थितीमध्ये यायला लागतो. म्हणजे आपल्यामध्ये भाव निर्माण होतात. आणि मग जेव्हा हे भाव निर्माण होतात ना, तेव्हा त्या भावांपैकी एखादा जो रस आहे, म्हणजे एखादा जो उत्कट भाव आहे, तर त्या रसामध्ये आपण कृष्णाशी बांधले जातो, किंवा कृष्णाशी आपला संबंध प्रस्थापित करतो, प्रेमाचं आदान प्रदान करतो, म्हणजे भगवत प्रेमामध्ये स्थित होतो. म्हणजे भक्त आणि भगवान यांच्यामध्ये हे प्रेमाचं आदान प्रदान असतं. मग अशा माधुर्य रस, म्हणजे जो सर्व रसांमध्ये कसा आहे? सर्वश्रेष्ठ आहे. तर अशा रसांमध्ये भगवान यांच्याशी गोपी जन जे आहेत ते, तर जे आहेत तर ते जोडलेले आहेत, किंवा त्या रसामध्ये स्थित आहेत. भगवान आणि भक्त यांच्यातला जो सर्वोत्कृष्ट किंवा सर्वश्रेष्ठ रस आहे, किंवा जे प्रेमाचं आदान प्रदान आहे, ते माधुर्य रसामध्ये घडतं. मग असे गोपींचे नाथ, म्हणजे नाथ म्हणजे कोण? तर त्यांचे स्वामी असे कोण आहेत? भगवान. तर त्यांचे आपण काय असलं पाहिजे? तर दासानुदास असलं पाहिजे. पहा, तर हे आपण इथं समजून घेतलं. मग आता अशा पद्धतीने वृत्रासुर काय म्हणतात? तर महाप्रभूंनी स्वतः सुद्धा या उपदेशाचं आचरण करून दाखवलं. म्हणजे महाप्रभू जे आहेत ते कोण आहेत? तर ते स्वतः जे आहेत तर ते भगवान श्रीकृष्ण आहेत स्वयं. आणि ते राधा राणींचा भाव घेऊन आलेत. म्हणजे भगवान श्रीकृष्ण जे आहेत तर त्यांनी एकदा गोलोक वृंदावन जे आहे, तर तिथं आता खांब सुद्धा कसे आहेत? भगवान यांचं गोलोक वृंदावन म्हणजे वैकुंठ, तर तिथं खांब सुद्धा तिथल्या म्हणजे धामामधले असे हिऱ्या रत्नांनी मोत्यांनी मढवलेले आहेत. मग त्याच्या त्या सुंदर हिऱ्यांनी मढवलेल्या, पाचूनी मढवलेल्या अशा खांबामध्ये एकदा भगवान यांनी आपलंच प्रतिबिंब पाहिलं बरं का, गोलोक वृंदावन मध्ये. आणि इतकं सुंदर होतं. तर असं सुंदर रूप कुणाचं आहे असं पाहून भगवान स्वतःच्याच रूपावर आसक्त झाले. आणि मग त्यांच्या मनात प्रश्न आला की मग म्हणजे मला जर असं वाटतं माझंच रूप पाहून, तर मग माझ्याकडे म्हणजे राधा राणी किंवा गोपीजन हे जे आकृष्ट होतात, आणि ह्यांचा जो सेवाभाव आहे हा कसा असेल?
आणि हा मला माहिती नाहीये. मग तो जाणून घेण्यासाठी चैतन्य महाप्रभूंनी काय केलं, तर राधाराणी यांचा भाव घेतला. राधाराणी यांचा जो आहे तर रंग घेऊन स्वतः स्वयं कृष्ण म्हणजे कोण आहे तर चैतन्य महाप्रभू हे म्हणजे भक्ताच्या अवतारामध्ये आले, म्हणजे संन्यासी भक्त जो आहे तर त्याच्या अवतारामध्ये, आणि भाव कुणाचाही राधाराणींचा आहे. मग चैतन्य महाप्रभूंनी सुद्धा हे सांगितलं, ज्या भक्ताच्या अवतारामध्ये आलेले भगवान श्रीकृष्ण आहे, तर त्यांनी काय सांगितलं, तर हेच सगळं सांगितलं की जे आता वृत्रासुर म्हणतोय. काय म्हणतो, तर गोपी भरतू पद कमलयो दासानुदास, म्हणजे काय, दास दासानुदास म्हणजे काय, की अशा पद्धतीने गुरु शिष्य परंपरेतून येणाऱ्या भगवान यांचा दासांचा दास असणार आहे आध्यात्मिक गुरूंचा आपण सर्वप्रथम स्वीकार केला पाहिजे. मग हेच चैतन्य महाप्रभूंनी सांगितलं. मग आपण गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आपले तीन संपत्ती म्हणजे आपले काय आहेत, तर आपलं शरीर, मन आणि वाणी, ह्या काय आहेत आपल्या तीन संपत्ती. पहा, सगळ्यांनी लक्षात ठेवूया. तर ह्या तीन संपत्ती ज्या आपल्याला मिळालेल्या आहेत ना, तर त्याचं आपण आध्यात्मिक गुरूंच्या आदेशानुसार, म्हणजे आपल्याला आपलं देह आहे त्याला शारीरिक कर्म करायचं कृष्णांच्या संतुष्टीसाठी, मनाला अखंड कृष्णांच्या चिंतनात गुंतवून ठेवायचं, आणि वाणी जी आहे ती भगवानांच्या गुणगानामध्ये सतत नियुक्त करायची. म्हणजे अशा पद्धतीने भगवानांच्या प्रेममय सेवेमध्ये आपण जेव्हा स्वतःला गुंतवून ठेवतो तेव्हा आपलं जीवन सार्थ होतं. म्हणजे एखाद्या भक्ताचं जीवनामध्ये कसं असावं, तर आपलं शरीर, मन आणि वाणी म्हणजे काया वाचा मनसा, जेव्हा आपण कृष्णांच्या सेवेमध्ये स्वतःला रममाण करतो ना, तर तेव्हा तो भक्त कसा आहे, तर निरंतर कृष्ण प्रेमामध्ये राहतो, किंवा साधक अवस्था आपण जे म्हणतो, किंवा आपण भक्त कशाला म्हणतो, की जो विभक्त नाही भगवान यांच्यापासून. म्हणजे कसा विभक्त नाही, तर शरीरानं तो काय करतो, भगवान यांच्यासाठीच कर्म करतो, भगवान यांची सेवा करतो, भगवान यांचं मंदिर मार्जन करेल, भगवानांचे अर्च विग्रह आहेत तर त्यांना पोशाख म्हणजे जो आहे तर तो घालण्यासाठी मदत करेल, भगवान यांच्यासाठी अर्च विग्रहांची पूजा भगवानांच्या करण्यासाठी, मदत करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं सहाय्य करेल, म्हणजे जे काही आहे ते भगवान यांच्यासाठी करेल, भगवानांचा प्रसाद तयार करण्यासाठी मदत करेल, भगवानांच्यासाठी पेठेतून काही वस्तू घेऊन आणेल, भगवानांच्या शृंगारासाठी तयारी करेल, भगवान यांच्यासाठी चंदन उगाळेल, म्हणजे असं जे काही आहे ते भगवानांच्या सेवेसाठी शरीराने करेल. मग दुसरं मनाने भगवानांचं चिंतन सतत करेल, तो भगवानांच्या श्याम सुंदर रूपाचं चिंतन, भगवानांच्या सुंदर सुंदर लीला आठवेल, म्हणजे मन जे आहे ते सतत भगवानांच्या लीला जे आहे तर त्यांचं चिंतन करण्यामध्ये, भगवानाचं सुंदर रूप आठवण्यामध्ये अशा पद्धतीने तो गुंतवून ठेवेल. आणि ही आपली जी वाचा आहे तर तिचा उपयोग कशासाठी करेल, भगवानांची यशोगाथा किंवा भगवानांच्या कथा लीला म्हणजे यांचं गुणगान जे आहे तर ते करण्यामध्ये, म्हणजे काय की काय वाचा आणि मनसा तिन्ही पद्धतीने जेव्हा आपण स्वतः भगवानांच्या सेवेमध्ये स्वतःला समर्पित करतो, तर तेव्हा ते काय कृष्ण भावनेची परमोच्च संसिद्धी आहे. म्हणजे तर अशा पद्धतीचं एखाद्या साधकाचं किंवा भक्ताचं जीवन असलं पाहिजे. आता पुढे जाऊ आपण. म्हणजे वृत्रासुराने हे सगळं किती अगदी थोडक्यात सांगितले. पहा, चारच श्लोकाच्या ओळी आहेत, तर सगळ्यांनी लक्षात ठेवूया हा श्लोक. हा गाभा आहे आपल्या भक्तीचा. हेच तर एका भक्ताला म्हणजे करायचे आपल्या जीवनामध्ये, आणि ते प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली करायचे. आता पुढे जाऊ आपण. हरे कृष्ण. न नाकपृष्ठं न च पारमेष्ठ्यं न सार्वभौमं न रसाधिपत्यं न योगसिद्धिर्पुनर्भव वा समञ्जसा त्वां विहरय काङ्क्षते काङ्क्षे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता आपण समजून घेऊया पुढे जो आहे हा वृत्रासुर काय म्हणतो, की हे प्रभू, हे सर्व सुसंधीचं उगमस्थान आहे. म्हणजे काय, की मला हे सगळं सुसंधीच मिळाल्यात, म्हणजे हे सगळं उगमस्थान आहे. म्हणजे काय, इतक्या छान सुसंधी मिळाल्या मला. ध्रुव लोकात, स्वर्ग लोकात अथवा ब्रह्म लोकात सुख प्राप्त करायची इच्छा नाही. तसेच मी अखिल भूलोक किंवा अधमलोक यांची परमाधिपती व्हायची माझी इच्छा नाही. मी योग सिद्धींचा स्वामी पण होऊ इच्छित नाही, आणि मला तुमच्या चरण कमलांचा त्याग करण्यास भाग पडत असेल तर मी मोक्षाची पण कामना करत नाही. म्हणजे काय, की आपण आता भक्तिरस अमृत सिद्धू मध्ये सगळ्यांनी अभ्यासलंय हो की नाही, भक्ती कशी आहे, आपल्याला भगवानांची भक्ती सेवा कशी आहे, तर ती आपल्याला मोक्षाला सुद्धा काय क्षुद्र बनवणारी आहे, म्हणजे मोक्ष लघुता कृत अशी बनवणारी आहे, हो की नाही. शुभदा आहे, क्लेशाग्नी म्हटलंय भक्तीला.
तर अशी आणि मोक्षाला ती काय बनवते, तर शूद्र बनवणारी आहे. मग तसंच एका भक्ताला वाटत असतं पहा, म्हणजे भक्ताला भगवान यांचं काय हवं असतं, तर सेवा हवी असते आणि भगवान यांचा संग सहवास हवा असतो. म्हणजे भगवान यांच्यापासून त्याला एकही क्षण विलग व्हायचं नसतं. भगवानांच्या चरण कमलांपासून भक्ताला कधीच दूर जायचं नसतं. भक्ताला नेहमी भगवान यांच्या चरण कमलाशी आपल्याला सेवा मिळावी आणि त्यांच्या चरण कमलाशी आपलं जीवन आहे ते समर्पित राहावं आणि सतत आपण भगवान यांच्या चरण कमलाशी समर्पित राहावं, अशा पद्धतीचा भाव असतो. मग हे खऱ्या भक्ताचं लक्षण आहे. मग तसंच वृत्रासुर म्हणतोय पहा, म्हणजे शुद्ध भक्त काय करतात, भगवानांची दिव्य प्रेममय सेवा करून भौतिक संधी किंवा लाभ प्राप्त करण्याची कधीच नाही इच्छा करू, म्हणजे एखादी सेवा भगवानांची करून त्यातून मला अमुक मिळावं तमुक मिळावं असं नाही वाटत भक्ताला कधी. आपण काय करतो, मंदिरात जातो भगवानांना, ओके नाही, आणि आपण हार पेढे फुलं सगळं वाहतो आणि मग त्या बदल्यात आपण काहीतरी इच्छाच करायला जायचो मंदिरात, हो की नाही. आता आपण भक्ती मार्गात आल्यामुळे आपल्याला हे समजलंय सगळं, की भगवान आपले जे आहेत तर ते परमनियंत्रक आहेत. भगवान आपले नित्य स्वामी आहेत, आपण त्यांचे नित्य दास आहोत. पण आपण याआधी काय करायचो, आपण मंदिरात जायचो म्हणजे भगवान यांच्याकडे मोठी सगळी डिमांड लिस्टच घेऊन जायचो, की नाही, आणि त्या बदल्यात मी तुम्हाला असं करेन तसं करेन असं सगळं. हम्म म्हणजे टीकेचा भाग म्हणून नाही, पण आपण अज्ञानवश या गोष्टी केल्या. पण भगवान यांना खरं तर भेटायलाच जावं तिथे, जिथे भगवान आहेत, म्हणजे तिथे वैकुंठच आहे. म्हणजे तिथे अर्चविग्रह भगवान यांचे, म्हणजे तिथे भगवान हे कसल्याही रूपात असो, काष्ट शिल्प है ना, किंवा कुठल्याही भौतिक रूपात असो, जिथे भगवान आहेत तिथे ते परिपूर्णच आहेत आणि आपल्यासारख्या जीवांकडून सेवा घेण्यासाठी ते त्या अवतारात आहेत अर्चविग्रहांच्या. म्हणजे अर्चावतार आहे तो भगवान यांचा. त्याद्वारे आपल्यासारख्या जे जीव आहेत त्यांना सेवा म्हणजे त्यांच्याकडून स्वीकारण्यासाठी सोपं जावं, म्हणजे आणि आपल्याला सेवा त्यांची करता यावी म्हणून भगवान असतात. मग तिथे आपण भगवान यांना, म्हणजे ते वैकुंठच आहे मंदिर हे, तर तिथे भेटायला जाणं आणि त्यांना साष्टांग दंडवत करणं मनोभावे, पूर्णतः शरण जाणं, तर हे आपलं कर्तव्य आहे. पण आपलं असं होतं का, बिलकुल नाही, हो की नाही. म्हणजे आणि आपण सकाम कर्मांशी म्हणजे बांधले जातो त्या कर्मफळांशी. पण वृत्तासुर कसा आहे, शुद्ध भक्त आहे, तो काय म्हणतो, की असं कुठलाही लाभ त्याला नकोय. म्हणजे त्याला ना ध्रुव लोकात स्थान हवंय, जसं उच्च लोकात स्थान ध्रुव लोकात दिलं ध्रुव महाराजांना तरी, किंवा स्वर्ग लोक किंवा ब्रह्मलोक हे काय उच्च लोक आहेत. तिथं पुण्यात्मे महात्मे जन असतात पा सत्वगुणी व्यक्ती जे आहेत, तर ते अशा उच्च लोकात असतात. तर असा पण लोक त्याला नकोय. किंवा अखिल भूलोक, म्हणजे सगळ्या भूलोकावर सुद्धा त्याला राज्य नकोय, चक्रवर्ती सम्राट वगैरे त्याला व्हायचं नाहीये भूलोकाचा. किंवा तो काय म्हणतो, की अधम लोकाचा परम अधिपती, म्हणजे जसे बली महाराज आहेत, पाताळ म्हणजे पाताळ लोकाचे देव, म्हणजे ते राजे आहेत. तर असं पण काही मला पद नकोय. म्हणजे भक्ताला असं कुठलंही पद आवश्यक नसतं, त्याला कुठलीही पदवी आवश्यक नसते. त्याला फक्त आपलं दास म्हणून राहायचं असतं भगवानाच्या चरणी आणि चरण कमलांच्या आश्रयाशी राहायचं असतं आणि त्यांच्या चरण कमलांच्या आश्रयाला राहून त्यांच्या चरणी आपली सेवा समर्पित करायची असते. काया वाचा आणि मनसा या तिन्ही पद्धतीने स्वतःला त्याला समर्पित करायचं असतं. मग भगवानांच्या भक्ताला अशा इच्छा असतात पहा. मग आता त्यामुळे इथे काय म्हणतं वृत्रासुर, की त्याला अशी कुठलीही इच्छा नाहीये. म्हणजे आपण आधीच्या श्लोकात अभ्यासलं, की दासानुदास भवितास्मी, असं त्याला भक्त व्हायचंय. म्हणजे भगवान आणि त्याचे नित्य पार्षद म्हणजे जे असतात, तर त्यांच्यामध्ये कसं असतं प्रेमाचं देवाणघेवाण, तर हे नित्य पार्षद असतात ते निरंतर संगतीत असतात. म्हणजे एक एक क्षण भगवानांना ते सोडत नाहीत, निरंतर संगतीत असतात. मग त्याच्या म्हणजे पार्षदांपैकी एक आहे भगवानाचा वृत्रासुर. तो असुर बनलाय पूर्वकर्मातल्या, म्हणजे जे कर्म आहेत तर त्याच्यामुळं. आणि मग आता भगवान यांच्याशी जे आहेत तर त्यांची प्रेममय सेवेमध्ये रत होणं ही शुद्ध भक्ताची एकमेव इच्छा असते. म्हणजे अशा पद्धतीने तो प्रार्थना करतो, म्हणजे फक्त आणि फक्त भगवानांच्या चरण कमलांचा आश्रय त्याला हवा आणि भगवानांची त्याला सेवा करायची, बाकी काहीच त्याची इच्छा नाही पहा. म्हणजे तो काय म्हणतो, की मला तुमच्या चरण कमलांचा त्याग करायला भाग पडेल, तर मोक्ष सुद्धा नको मला, त्याची सुद्धा कामना मी म्हणजे करत नाही असं म्हणतो. म्हणजे यासाठी नरोत्तमदास ठाकूर काय म्हणतात, तांदेर चरण सेवी भक्त सनेवास, जन्मे जन्मे है ही अभिलाषा. आपण सकाळी जे ऐकतो ना, चैतन्य महाप्रभू जे आहे तर त्यांच्या वरची जी रचना आपण ऐकतो पहा. हं? तर गुरुवंदना झाली की गुरुवंदना जी आहे तर म्हणजे गुरुपूजा झाल्यानंतर गुरुवंदनेच्या आधी आपण ऐकतो पहा. तर ते जे भजन ऐकतो तर ते जे आहे ते त्या नरोत्तम दास ठाकूर यांनी गायलेलं आहे पहा.
श्रीकृष्ण चैतन्य प्रभू दया करो मोरे, सर्वांना माहिती असेल पहा. तर त्याच्यामधला हा शेवटचा जो आहे, तर हा श्लोक आहे, तांदेर चरण सेवी भक्त सनेवास, जन्मे जन्मे है येई अभिलाष. म्हणजे काय, की आपल्याला नेहमी जे आहे तर ते काय की तांडेर चरण म्हणजे तुमच्या चरणांशी भक्त म्हणून वास मिळायला हवा. आणि जन्मे जन्मे म्हणजे प्रत्येक जन्म जितके काही मिळतील तेव्हा मला काय अभिलाषा आहे, काय इच्छा आहे, की तेव्हा फक्त आणि फक्त तुमची सेवा करायला मिळावी. हा माझा भाव आहे किंवा ही माझी इच्छा आहे. म्हणजे भगवान आणि त्यांच्या दासांचे दास आणि त्यांची भक्तांची म्हणजे अशा सेवा करणं आणि अशा भक्तांच्या संगतीत अशा उच्च कोटीच्या भक्तांची सेवा करणं, हाच एका शुद्ध भक्ताचा एकमेव उद्देश असतो. मग सगळ्यांनी अगदी करून ठेवूया आपल्या हृदयावर, शुद्ध भक्ताचा एकमेव उद्देश काय, की भगवान यांच्या जे दास आहेत त्यांचा दास व्हायचं आपण, अशा भक्तांची संगत पण करायची, अशा शुद्ध भक्तांच्या संगतीत राहायचं आणि त्यांची सेवा पण करायची. मग हाच एका शुद्ध भक्ताचा उद्देश असतो. आणि तो कसा एकमेव उद्देश असतो, ह्याहून दुसरा कुठला नसतो पहा. म्हणजे मी तिकडे जाऊन संपत्ती मिळवेल, थोडस मग इकडे येऊन भक्ती करेल असं नाही. एकमेव उद्देश की भगवान यांची भक्तांच्या संगतीत राहून त्यांचा दासानुदास बनून भक्तिमय प्रेममय सेवा करणे, हा उद्देश आपल्या जीवनात असावा. आता पुढे जाऊ आपण. हा मग त्याची पुढची स्लाइड. आता 26वा श्लोक घेऊया. हरे कृष्ण. हरे कृष्णा. अजात पक्षा इव मातरम खगाः स्तन्यं यथा वत्स वत्स तराक्षुधार्तः प्रियं प्रियेव व्युषितं विषण्णा मनोरविन्दाक्ष दिद्रक्ष्यते त्वाम्. हरे कृष्णा. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद माताजी, खूप छान वाचलं. तर आता आपण समजून घेऊया इथे काय म्हणतात भगवान. जे आहेत तर त्यांचे भक्त वृत्रासुर ते काय म्हणतात, की हे कमळ नयन. काय म्हणतात पुढे, हे कमळ नयन प्रभू, ज्याप्रमाणे पक्ष्यांची पंख न फुटलेली पिलं अन्नासाठी आईच्या परतीची प्रतीक्षा करतात, गोठ्यात दोरीने बांधलेली वासरं दुग्धपान करता येण्याच्या आशेने मातेच्या परतीची प्रतीक्षा करतात, अथवा परगावी गेलेल्या पतीच्या विरहाने व्यथित झालेली पत्नी आपला पती परत येऊन आपल्याला कसा सुखी करेल याच्या आतुरतेने प्रतीक्षा करत असते, त्याचप्रमाणे मी तुमच्या प्रत्यक्ष सेवेची सुसंधी प्राप्त करण्यासाठी आतुरलेलो आहे. आता याच्यावरून आपण समजून घेऊया की कशी तळमळ असायला पाहिजे एका भक्ताला. म्हणजे भगवान जे आहेत ते कसे आहेत, कमल नयन आहेत, कमलासारखे. म्हणजे कमळाची जी पाकळी आहे ना त्याच्यासारखे सुंदर नयन आहेत भगवानचे. हे कमल नयन अर्जुन म्हणतो पहा, 11व्या अध्यायामध्ये भगवद्गीतेमध्ये विश्वरूप दाखवण्यापूर्वी तो काय म्हणतो, हे कमल नयन, कमळाच्या पाकळीसारखे असे सुंदर. म्हणजे किंवा कमळाचा जरी आकार आपण पाहिला तर असं सुंदर असतं ना, म्हणजे पाकळीचा जितका आकार सुंदर तितकाच कमळाचा. तर कमळासारखे सुंदर असे रेखीव डोळे असलेले, असे मोठे डोळे. आपण कृष्णांचं चित्र पाहिलं तर पूर्ण असं म्हणजे पूर्ण असे आखीव रेखीव असे डोळे आहेत पहा, मग त्याला म्हणायचं कमल नयन. असे पाकळीचं स्वरूप जसं असतं कमळाच्या एका फुलाची पाकळी, पाकळी जरी घेतली आणि अखंड कमळ जरी घेतलं तसं ते कसं छान कमनीय असतं ना, तर तसं म्हणजे सुंदर असे डोळे असलेले असे कोण आहेत, भगवान आहेत. म्हणजे किती सुंदर वर्णन आहे पहा. आणि जर इतकं सुंदर वर्णन आहे तर भगवान प्रत्यक्ष किती सुंदर असतील, म्हणजे त्यांचे किती सुंदर नेत्र असतील. म्हणजे एखादा भक्त जर इतकं सुंदर वर्णन करू शकतो तर प्रत्यक्ष भगवानांचे नेत्र किती सुंदर असतील, आपण कल्पनाच नाही करू शकत, हो की नाही. असे छान सुंदर असे भगवान आहेत. म्हणजे आपण काय म्हणतो ते अचिंत्यच आहेत आपल्या कल्पनेच्या, मानसिक तर्काच्या, बुद्धीच्या पलीकडे असे आहेत भगवान. इतके सुंदर आहेत. म्हणजे भगवान यांच्यासारखं अप्रतिम सौंदर्य कुणाकडे असूच शकत नाही. सर्वश्रेष्ठ सौंदर्य म्हणजे कोण, भगवान, हो की नाही. षडैश्वर्य कुणाकडे आहेत, भगवान यांच्याकडे. मग सगळ्या ब्रह्मांडातलं नव्हे, सगळ्या असंख्य ब्रह्मांडामध्ये सर्वश्रेष्ठ असे म्हणजे अत्यंत सुंदर असे आणि कोण आहेत तर ते भगवान आहेत. तर त्यांना काय म्हटले, कमल नयन. आता ते काय म्हणतात पुढं, तर हे कमल नयन आणि प्रभू म्हणतात. म्हणजे दरवेळी प्रभू हा शब्द आहे. प्रभू म्हणजे काय, प्रभू किंवा ईश्वर हे शब्द की जे आपल्यासारख्या बद्ध जीवांचा उद्धार करतात त्यांना प्रभू किंवा ईश्वर हा शब्द वापरला जातो. मग ते काय म्हणतात,
की पक्ष्यांची पंख न फुटलेली पिल्लं कशी असतात, ज्यांना पंख फुटलेले नसतात आणि ज्यांना उडता येत नसतं, मग ते उडून जाऊन आपला चारा किंवा आपलं अन्न नाही म्हणजे गोळा करू शकत, खाऊ शकत. मग अशी जी पिल्लं असतात, मग ती अन्नासाठी काय करतात, आईच्या परतीची प्रतीक्षा करतात. ते म्हणजे ती घरट्यामध्ये आईच्या जी आई आहे आपली, की जी आपल्या मुलांसाठी काय करते, जर म्हणजे दाणा जो आहे तो घेऊन येते, दाण्याचं म्हणजे दाण्याचे तुकडे घेऊन येते आपल्या चोचीतून. मग आपल्या आईची अन्नासाठी काय करत असतात, ती आई कधी येईल अशी ती पिलं आपल्या आईची घरट्यात प्रतीक्षा करत असतात. तर आपण पाहिलं असेल आता, घरटे असं जेव्हा कधी एखादा पक्षी बांधतो तर तिथं पंख न फुटलेली छोटी छोटी पिलं असतात, चिवचिवाट करत असतात, किलबिलाट करत असतात आणि ती आपली आई कधी येईल अशी प्रतीक्षा करत असतात. किंवा गोठ्यात दोऱ्याने बांधलेली अशी जी गाय आहे ना, तर म्हणजे जी गाय आहे, तर तिची म्हणजे जी वासरं असतात, तर आपल्याला कधी आईचं दूध प्यायला मिळेल, दुग्धपान कधी करता येईल, तर यासाठी म्हणजे वासरू जे असतं ते आपल्याला कधी सोडतील आपली दोर आणि आपल्या आईकडे पाठवतील आणि आईचं दूध पिता येईल. अशा पद्धतीनं आईला भेटण्याच्या आणि दुग्धपान करण्याच्या आशेनं जी म्हणजे प्रतीक्षा करत असतात आपल्या मातेची, किंवा शेतात किंवा वनामध्ये जर चरण्यासाठी गाय नेलेली असेल तर तिच्या परतीची कशी प्रतीक्षा करत असतात अशी जी वासरं आहेत. तर अशी अशी जी तळमळ आहे, अशी जी आर्तता आहे, तर ती एका भक्ताला भगवान यांच्याविषयी असावी पहा, ही वृत्रासुराच्या भावातून त्यांनी मांडले पहा. म्हणजे किंवा परगावी एखादी स्त्री आहे सौभाग्यवती, तर तिचा पती जे आहेत तर ते परगावी गेलेले आहेत. मग पतीच्या विरहाने व्यथित झालेली जी पत्नी असते, ती आपली पती परत कधी येतील आणि कधी मला भेटतील असं जे तिला म्हणजे अशी जी आतुरता असते तिला, आणि असा जो तिचा विरह असतो, तर त्या विरहामध्ये ती अशी व्यथित होऊन अत्यंत तळमळीने, अत्यंत आतुरतेने आपल्या पतींची कशी प्रतीक्षा करत असते. तर अशा पद्धतीनं मी तुमची प्रत्यक्ष सेवा मला कधी मिळेल आणि कशी मिळेल, ह्या प्रत्येक सुसंधीची म्हणजे कधी याला सेवा मिळेल आणि कशी मिळेल, म्हणजे म्हणजे ह्या प्रयत्नात म्हणजे एखादा भक्त असतो. आणि सुसंधी म्हणजे अशी मिळालेली कुठलीही चांगली संधी त्याला दवडायची नसते भक्ताला. अशी संधी मला कधी मिळेल तुमची प्रत्यक्ष सेवा करण्याची, ती प्राप्त होण्यासाठी मी सतत आतुरलेलो आहे. म्हणजे पहा, शुद्ध भक्त काय म्हणतो, की भगवान जे आहेत त्यांच्या प्रत्यक्ष सानिध्यात राहून त्यांची सेवा करायला मला कशी मिळेल असा त्याचा विचार असतो, सदैव आतुर असतो त्यासाठी. आता आपण ही जी उदाहरणं पाहिली, तर ही म्हणजे अशा अर्थाने आहेत, म्हणजे अशी समर्पक आहेत, की पक्षाचं लहान पिलू जोपर्यंत आपली माता येऊन अन्न भरवत नाही तोपर्यंत संतुष्ट नाही होत, किंवा गाईचं वासरू मातेच्या आचळातलं दूध पिल्याने संतुष्ट नाही होत, किंवा जिचा पती विदेशी गेलाय, म्हणजे अशी जी पतिव्रता पत्नी जोपर्यंत आपल्या प्रिय पतीचा संग नाही होत तोपर्यंत ती प्रसन्न होईल का, म्हणजे बाहेरून ते प्रसन्न दिसले तरी ते प्रसन्न असेल का, बिलकुल नाही. म्हणजे ही जी आतुरता आहे, ही जी तळमळ आहे, किंवा ही आतुरतेने जी प्रतीक्षा आहे ना, अशी भक्ताला असते. या उदाहरणातून आपण समजून काय घ्यायचं, की अशा पद्धतीची तळमळ आपल्याला असली पाहिजे, की कधी मी सेवा करेन भगवान यांची, कशी मला सेवा करायला मिळेल, आणि अशी एखादी संधी मिळाली मला, छान सुसंधी प्राप्त झाली, तर ती पण भगवान यांची कृपाच असते. आणि त्या कृपेद्वारेच ती मला संधी मिळाली, मग तिने नाही सोडेल. आणि मी मिळालेली प्रत्येक संधी, भगवान यांची सेवा करण्याची मिळालेली प्रत्येक संधी आहे, तर ती मी काय करेन, त्या संधीचा पुरेपूर लाभ घेईन. वृत्रासूर काय म्हणतो, असा विचार करतो. म्हणजे अशा आतुरतेने, अशा तळमळीने वृत्रासूर जो आहे तो भगवान यांच्या प्रत्यक्ष सहवासात त्यांचा संग मिळून कशी मला सेवा मिळेल त्यांची करायला, प्रत्यक्ष त्यांच्या चरण कमलाशी ती सेवा मी कशी समर्पित करू शकेन, हा त्याला आतून जो आहे तो भाव आहे. आपला भक्त म्हणून असाच भाव असावा. आपल्याला ऑनलाईन सेवा असो नाही तर ऑफलाईन, आपल्याला मंदिरातली सेवा पण असो, आपल्या घरातल्या अर्चविग्रह असो किंवा फोटो असेल आता आपल्याकडे, हो की नाही, तर त्यांची सेवा असो, तिथं जिथं कुठं अर्चविग्रह आहे, फोटो आहे, म्हणजे जे जे जिथं म्हणजे काही आहे तिथं प्रत्यक्ष भगवानच आहेत उपस्थित, ते एक व्यक्ती आहेत आणि तिथं आपल्या समवेत उपस्थित आहे, ते समजून आपण त्यांच्या चरण कमलाची सेवा जी आहे ती आपली समर्पित करणं महत्वाचं आहे. तो भाव, तो शरण भाव असणं आपल्याला आवश्यक आहे. जर आपल्याला
भगवान यांच्याकडून सेवा मिळते, म्हणजे ऑनलाईन सेवा, ऑफलाईन. आता तुम्ही ऑनलाईन सेवा सगळे करता हो की नाही? काही जण मंदिरात पण जात असतील, ऑफलाईन पण सेवा करत असतील, काही जणांनी आपल्या घरी पण फोटो ठेवले असतील आणि त्यांची पण सेवा करत असतील वेगवेगळ्या पद्धतीने. मग ह्या सगळ्या ज्या सेवा आहेत ना, ह्या आपण करत असताना आपला भाव कसा पाहिजे, कधी एकदा मला अजून सेवा मिळेल, अजून कुठली मला सेवा मिळेल आणि मी ती कशी करेन, हा भाव पाहिजे. म्हणजे जसं वृत्रासुराचा भाव आहे, की अशा पद्धतीनं तो म्हणजे भक्त एखादा प्रतीक्षेत असतो. मग आपल्याला सेवा भरपूर साऱ्या असतात. मग आपला भाव कसा असतो, सगळ्यांनी आपलं आत्मपरीक्षण करूया. जर आपला भाव असा असेल, की दिली आहे सेवा, मग आता करायलाच पाहिजे, मग आता करून टाकू, निपटून टाकू, तर मग भगवान यांच्याविषयी प्रेम नाही आपल्याला, तिथे ईर्ष्या आहे. आपल्याला शरण भाव नाही. म्हणजे भगवानांचा जो द्वेष, ईर्ष्या करतात ना, ते पूर्ण शरण नाही जाऊ शकत. मग एखादी व्यक्ती आहे, आपण असं उदाहरण घेऊया, की एखादी व्यक्ती आहे, तर त्याला हे सगळं कळलेलं आहे, भगवान यांच्याशी आपलं नातं काय, मी त्यांचा नित्य दास आहे. भगवान आपले स्वामी आहेत. भगवान परमात्मा ज्या स्वरूपात आपल्या हृदयात उपस्थित आहेत आणि भगवान हेच परम नियंत्रक आहेत. सगळं सगळं आता आपण जाणले आणि आपण जे आहे तर ते भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांनी बांधले गेलेलं आहे. प्रकृतीच्या 3 गुणांच्या अधिपत्याखाली कार्य करतोय. मग हे सगळं जाणलंय. मग हे सगळं जाणलेलं असताना देखील आपण भक्तिमय, प्रेममय सेवेचे प्रयत्न करताना पण आपल्याला आळस वाटतो, आपल्याला नको करू वाटतंय, आपल्याला निपटून टाकूया वाटतंय, कधी एकदा ते करून टाकू असं होतंय. मग हे काय झालं? हे तमोगुणी झाली लक्षणं सगळी. किंवा आपल्याला आळस वाटतोय, निद्रा वाटतोय, सकाळी उठूच नकोय वाटतंय मंगल आरतीसाठी. मग हे काय झालं? तर हे तमोगुणी कर्म झालं. म्हणजे आपण प्रयत्न तर करतोय, आपण भक्ती मार्गावर तर आलोय, पण आपल्याला रजोगुण आणि तमोगुण ह्याची निरंतर स्पर्धा असते, हो की नाही? रजोगुणाचा म्हणजे जो आहे सर्वश्रेष्ठ झाला तर तो इतर 2 गुणांचा पाडाव करतो. तमोगुण सर्वश्रेष्ठ झाला की तो इतर 2 गुणांचा पाडाव करतो आणि सत्वगुण सर्वश्रेष्ठ झाला की तो उरलेल्या 2 गुणांचा. हे सारखं सुरू असतं. मग आपण हे आपले शत्रू आहेत हे जाणलं पाहिजे. म्हणजे आणि ज्यांना आपल्या जे इच्छा आहेत, आकांक्षा आहेत, तर ह्या आपल्या काय असतात, तर अशा भक्तिमय, प्रेममय सेवेमध्ये म्हणजे ठरणाऱ्या बाधा असतात. मग आपला रजोगुण काय करतो, की आपल्याला सकाम कर्मांशी बांधतो. तर तमोगुण काय करतो, तर नको करूया, मग तो आळस, मग सकाळी कधी एवढ्या लवकर उठायचं, हं, मग आता ते काम कसं तरी करून टाकूया, किंवा दिलंय तर मग 4 दिवस एकच काम करत राहिलो. मग हे काय झालं, म्हणजे ते काम वाटलं आपल्याला. मग इथे प्रेम नाहीये आपल्या मनात भगवान यांच्या विषयी. आपल्याला प्रेम म्हटलं पाहिजे ते. आणि तळमळीनं, तत्परतेनं, आपण म्हणतो ना हजरजबाबीपणाने आणि तत्परतेनं ती सेवा मी कशी परिपूर्ण करू शकेन, हा भाव असला पाहिजे. मग ते सत्वगुणी कर्म होईल आणि त्यातून आपण शुद्ध सत्वगुणामध्ये जाऊ. मग असं आत्मपरीक्षण करूया आपण. म्हणजे आपल्याला सेवा मिळते, आपल्याला सेवा करायला देतात, हो की नाही? पण आपण ती सेवा कशी करतो त्याच्यावर ठरतं, की भगवान यांची कृपा कशी होणार. म्हणजे सेवा जी आहे ती जितकी म्हणजे जितक्या शुद्ध भावाने आपल्याला मिळालेली असते, ती एखाद्या आपल्या उच्च स्तरातल्या साधकाकडून, तर ती का मिळाली असते, तर ते कृष्णाने त्याला निर्देशन केलेलं असतं. कृष्ण त्याच्या हृदयात स्थित जे परमात्मा स्वरूपातले भगवान आहेत, तर ते त्यांच्या निर्देशनानुसार ते कर्म होत असतं त्या भक्ताकडून. मग ते आपल्यापर्यंत कर्म येतं, म्हणजे ती सेवा पोचते. म्हणजे काय असतं, भगवानांची ती इच्छा असते ना, भगवान यांनी आपल्यापर्यंत ती सेवा पोहोचवलेली असते. मग आपलं काय कर्तव्य आहे, की भगवान यांनी सेवा मला या साधकाच्या माध्यमातून दिली, म्हटलं मी ती कशी करायला पाहिजे, तळमळीने करायला पाहिजे, आर्ततेने करायला पाहिजे. अशा आर्ततेने करायला पाहिजे की मिळालेली सेवेची संधी आहे तर ती सोडायची नाही. आणि ती इतक्या अर्थतेने, समर्पित भावाने, की भगवान जे आहेत तर ते संतुष्ट कसे होतील माझ्या सेवेने, भगवान यांना कसा आनंद होईल, माझे गुरु कसे संतुष्ट होतील. तर ही तळमळ आपल्याला असली पाहिजे. आणि ही तळमळ जेव्हा आपल्याला येते तेव्हा ती कृती कशी होते, अत्यंत म्हणजे प्रामाणिकपणे, अत्यंत तळमळीने, आतुरतेने होते. मग ही अशी पद्धतीची सेवा होणं आपल्याकडून अपेक्षित असतं पहा गुरुंना. अशा पद्धतीची सेवा आवडते गुरुंना. पण आपण आपलं स्वतःचं काम करायचं असेल भौतिक एखादं, तर ते आपण उत्साहाने करतोय. म्हणजे आपल्याला पैसे मिळवायचे, किंवा उदाहरण देते मी, किंवा आपल्याला एखादं काम करायचंय आपल्या वैयक्तिक जीवनातल्या संदर्भात जिथे इंद्रिय तृप्तीचा भाग आहे, म्हणजे महत्वाचं आहे म्हणून. मग त्यासाठी आपण 2 वाजता उठतोय, पण आपण मंगल आरतीसाठी नाही उठत आहे, आपल्याला नाही उठावंसं वाटत आहे. मग इथे काय झालं, म्हणजे हे रजोगुणी कार्य झालं, हे इंद्रिय तृप्ती झाली. आपल्याला जे भौतिक जीवनामध्ये जी तळमळ ह्या सगळ्या गोष्टींविषयी वाटते, तीच तळमळ आपल्याला भगवान यांच्याविषयी वाटली पाहिजे.
मंगलारती आहे त्याला उपस्थित राहण्याविषयी वाटते कधी. मग ती जेव्हा येते तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या आसक्ती सुटलेल्या असतात. नाहीतर आपण इंद्रियांची कर्म थांबवतो, इंद्रिय तृप्ती थांबवतो, पण ते स्वतःला आपण रोखल्यासारखंच असतं, म्हणजे आपण थांबवल्यासारखंच असतं. मग इंद्रिय तृप्ती थांबवली, काम कर्म थांबवली, म्हणजे आपली आसक्ती नाही घटत, आसक्ती तशीच राहते. म्हणजे 4 वेळा जेवायचं आपण 1 वेळा जेवायला लागलो, पण जी 4 वेळा जेवताना होती आसक्ती, तीच जर 1 वेळा जेवताना आसक्ती असेल तर ती म्हणजे ती आपली जी आहे, तर ते इंद्रियांचं संयमन नाही आहे. तर इंद्रियांचं संयमन कधी आहे, किंवा इंद्रिय जे आहे तर त्यांना आपण संयमित केलं कधी म्हणू, तर ज्यावेळेला आपली आसक्ती घटेल इंद्रिय तृप्तीची, आणि ती आसक्ती कुणाप्रती वाढेल, कृष्णाप्रती वाढेल. मग हे जेव्हा घडतं, असं जेव्हा घडायला लागतं ना, तर त्यावेळेला आपण भगवान यांच्या चरण कमलांशी शरण जातो. मग असा वृत्रासूर भक्त आहे भगवानांचा शुद्ध, की त्याला दुसरं काही नकोच आहे. भगवानांच्या चरण कमलांपासून त्यागायला लावणारं कर्म तर त्याला करायचंच नाही. मग तो मोक्ष असला तरी सुद्धा त्याने नाकारलाय. त्याचबरोबर त्याला कशी सेवा हवी, की जी भगवान यांच्या म्हणजे चरणी अशी सेवा त्याला हवी, म्हणजे की जी तो तळमळीने आर्ततेने त्याची वाट पाहतोय, की एक ही मला सेवा जरी मिळाली की ज्याद्वारे भगवानाचा संग मिळेल, त्यांच्या चरण कमलांचा आश्रय मला घेता येईल, अशी एखादी जरी सेवा मिळाली तरी अशा सुसंधीच्या तो शोधात आहे. आणि त्यासाठी उदाहरणं की जशी पिलं असतात ते आपल्या आईच्या आतुरतेने वाट पाहतात, म्हणजे जी पक्षी जे आहेत तर त्यांची पिलं, किंवा जे वासरू आहे ते आपल्या आईची म्हणजे गाईची आपल्या जे आहे मातेची, आपल्या गोमातेची अत्यंत आतुरतेने वाट पाहते, किंवा एखादी विरहिणी म्हणजे जे आहे तर ती आपल्या पतीची जशी वाट पाहते, दुर्देशी गेलेला जो पती असतो त्याची, तर त्या तळमळीने त्याला सेवा हवी आहे. पहा, मग हे शुद्ध भक्ताचं लक्षण आहे. आपल्याला अशा पद्धतीने तळमळ वाटली पाहिजे सेवेसाठी. पहा, ते कृष्ण म्हणजे तो निष्काम कर्मयोग, तिथं निष्काम भावाला तिथं शरणागती आली. अन्यथा मग तिथं निष्काम भावही नाही, तिथे शरणागती नाही, कृष्णाविषयी आपल्याला द्वेष आहे आणि कृष्णाविषयी आपल्याला प्रेम नाही आहे निर्माण झालेलं. आणि मग तिथं काय आहे, तर सकामच इच्छाने आपण बांधलोय, आपल्याला आसक्ती आहेतच, भले आपण इंद्रियांची कर्म थांबवली तरी आपण करतोय कृष्ण सेवेचे प्रयत्न, पण ते काय होत आहे, कार्य होत आहे, ती सेवा नाही होत आहे, हा फरक आहे. मग यासाठी आपण स्वतःच असं आत्मपरीक्षण करायचं. आपल्याला वृत्रासुरासारखं वाटली पाहिजे तळमळ, आणि मिळालेली सुसंधीचा मी कसा लाभ घेईल, अशा पद्धतीने सेवा म्हणजे जी आहे तर ती करावीशी वाटली पाहिजे. म्हणजे एखाद्या भक्ताने आपल्याला सेवा प्रदान केली तर ही सेवा झाली, आता कोणती करू मी सेवा, असं आपल्याकडून झालं पाहिजे. अजून कुठली सेवा मी करू शकते, अजून कुठली मला सेवा देता येईल, ही तर पूर्ण केली, मग अजून काही सेवा आहे का माझ्यासाठी, मंदिरात गेलो, ही सेवा पूर्ण केली, मग अजून काही सेवा मला मिळू शकते का, अजून काही सेवा आहे का, हे आपलं पहिलं वाक्य पाहिजे. तर अशा पद्धतीने जेव्हा आपण प्रयास करतो तेव्हा ती निष्काम भक्ती सेवा होते. मग असं वृत्रासुरा करून हा निष्काम भाव आणि शरणागती आपण जे आहे ते आपल्या अंगी बांधायला शिकायचे. आणि आपल्याला असं अनालिसिस करायचं, आपल्याला असं अनालिस करायचं, रोज आपली परीक्षा घ्यायची नेहमी आपण भक्तीमध्ये, की आपण कुठल्या स्तरावर, मग आपल्यात कुठला भाव आहे. तर असं आपण स्वतःला नेहमी काय करायचं, परीक्षा घेऊन स्वतःला नेहमी एक प्रकारे आपण चाचपत राहायचं, आणि त्याद्वारे भक्ती मार्गावर पुढे पुढे एक एक पाऊल टाकायचा प्रयत्न करायचा. मग आता पुढे जाऊ आपण. हा, मग त्याची पुढची स्लाइड. हरे कृष्णा। ममोत्तम श्लोक जनेषु संख्यम संसार चक्रे चक्रे भ्रमता स्वकर्मभिः त्वन्मयात्मजात्मज जदारगेहेष्व आसक्त चित्तस्य धनाथ भूयात्। हरे कृष्णा। हरे कृष्ण. मग आता इथे काय म्हणतोय वृत्रासुर, हे प्रभू, हे नाथ, माझ्या सकाम कर्मांच्या प्रतिक्रियेमुळे मी या भौतिक ब्रह्मांडात भ्रमण करतोय, म्हणून मी केवळ तुमच्या पुण्यवान आणि ज्ञान संपन्न भक्तांच्या संगतीत मैत्रीची कामना करीत आहे. तुमच्या मायाशक्तीच्या प्रभावामुळे माझी शरीर, पत्नी, संतती, ग्रह इत्यादी विषयांची आसक्ती अद्याप प्रबळ आहे. परंतु ही आसक्ती आता संपुष्टात येऊ अशी माझी इच्छा आहे. माझं मन, माझी चेतना, माझं सर्वस्व केवळ तुमच्यावरच आसक्त राहू. म्हणजे ही प्रार्थना सगळ्यांनी लक्षात ठेवा. वृत्रासुराचे दिव्य गुण आहेत बरं काय, ह्या अध्यायामध्ये 11व्या, आणि यातली ही प्रार्थना आहे, आणि हा शेवटचा श्लोक आहे त्या अध्यायातला. तर इथं आपण समजून घेऊया की वृत्रासुर काय म्हणतो, की हे नाथ, म्हणजे हे प्रभू, म्हणजे जे आपले स्वामी आहेत, तर त्यांना तो काय संबोधतो, हे नाथ म्हणजे काय, की आपले जे स्वामी आहेत भगवान, तर त्यांना संबोधन आहे, की माझी जी सकाम कर्म आहेत त्याच्या प्रतिक्रिया म्हणजे त्याचे जे परिणाम आहेत
म्हणजे आपण जी सकाम कर्म करतो, जी वेगवेगळी आपल्या इंद्रिय तृप्ती ज्या करत असतो. सकाम कर्म म्हणजे काय, फळाच्या अपेक्षेने केलेलं कर्म, म्हणजे ती इंद्रिय तृप्तीच होते, त्याचं काहीतरी फळ अपेक्षित असतं. मग त्याच्या प्रतिक्रिया म्हणजे काय, तर आपल्याला कुठलंही कर्म केलं फळाच्या अपेक्षेने तर त्याचा एक परिणाम मिळतो, म्हणजे प्रतिक्रिया मिळते. त्यामुळे काय होतं, त्या परिणामामुळे आपण ह्या वर्तमान जन्मात जी काही कर्म करत असतो, तर त्याचा परिणाम म्हणजे आपला पुढच्या जन्म असतो. म्हणजे आता आपण जी काही वर्तमान कर्म करतो ती पुढच्या जन्माची तयारी असते आपल्या. मग आता ह्या सगळ्या कर्मांच्या प्रतिक्रियामुळे काय झालंय, या भौतिक ब्रह्मांडामध्ये मी भ्रमण करतोय. म्हणजे काय, या भौतिक ब्रह्मांडामध्ये प्रत्येक वेळी मी वेगवेगळे शरीर आणि योनी घेऊन येतोय. म्हणजे जन्ममृत्यूच्या ह्या म्हणजे चक्र आहे, तर ह्याच्यामध्ये सतत मी कसा आहे, तर बांधलाच गेलो. म्हणजे भ्रमण करतोय म्हणजे काय, की एक शरीर टाकलं की पुन्हा दुसरं शरीर मिळतंय दुसऱ्या योनीमध्ये. आणि अशा पद्धतीनं माझं भ्रमण सुरूच आहे या ब्रह्मांडामध्ये. म्हणजे पुन्हा 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 आत्म्याला ते शरीर धारण करून यावं लागतंय, म्हणून भ्रमण करतोय असं तो म्हणतोय. आणि केवळ तुमचं पुण्यवान आणि ज्ञानसंपन्न भक्तांच्या संगतीत, म्हणजे मैत्रीची मी कामना करतोय. म्हणजे काय, की भगवान यांचं जे पुण्यवान आणि ज्ञानसंपन्न भक्त आहेत, म्हणजे जे शुद्ध भक्त आहेत भगवत धामामध्ये, भगवान यांची सेवा करण्यामध्ये जे गुंतलेले आहेत, तर यांच्या संगतीची आणि मैत्रीची, म्हणजे असे जे शुद्ध भक्त आहेत ते कुठे आहेत, भगवत धामामध्ये. मग त्यांची कामना त्याला आहे, म्हणजे त्याला भगवत धामात अशा शुद्ध भक्तांची, किंवा असे पुण्यवान ज्ञान संपन्न भक्त आहेत, म्हणजे ते भगवत ज्ञानामध्ये संपन्न आहेत असे भक्त. तर भगवान यांचे दिव्य ज्ञानाने जे संपन्न आहेत अशा भक्तांच्या संगतीत आणि अशा मैत्रीची तो कामना करतो. म्हणजे अशा शुद्ध भक्तांचा सहवास मिळाल्यावर काय होईल, तर तो सुद्धा भगवान यांच्या यांची भक्तिमय प्रेममय सेवा करेल. आणि असे शुद्ध भक्त भगवान यांचे कुठे आहेत, सगळे पुण्यवान भक्त, तर ते सगळे भगवत धामामध्ये आहेत. मग त्यांच्या मैत्रीची कामना म्हणजे तो भगवत धामाची कामना करतोय. म्हणजे त्यांच्याशी मैत्री कधी होईल, त्यांचा संग कधी मिळेल, जेव्हा तो भगवत धामात जाईल. म्हणजे भगवान यांच्या भगवत धामाची त्याला कामना आहे पहा. मग आता तुमच्या मायाशक्तीच्या प्रभावामुळे काय झालंय, तर तो सांगतोय की आता भगवान यांची जी मायाशक्ती आहे, म्हणजे भगवान यांची जी मायाशक्ती आहे, तर ती जी आहे, तर ती भगवान यांची भौतिक शक्ती आहे. म्हणजे आणि जरी भौतिक शक्ती असली तरी भगवान यांच्याचकडे त्याचं नियंत्रण आहे. म्हणजे काय, भगवान जे आहेत तर त्यांची ही मायाशक्ती आहे, म्हणजे जी भौतिक शक्ती आहे. आणि ती जरी भौतिक प्रकृती जी आहे तिचं नियंत्रण करत असली तरी तिचे स्वामी कोण आहेत, भगवान आहेत. म्हणजे दैवी यशा गुणमयी म्हटलंय, मम माया दुरत्य, म्हणजे माझी दैवी यशा गुणमयी, म्हणजे ही जरी 3 गुणांनी युक्त असली तरी दैवी आहे. म्हणजे काय, ती म्हणजे तिचे नियंत्रक स्वतः भगवान आहेत. आणि त्यामुळं जेव्हा एखादा व्यक्ती भगवान यांना शरण जातो, तर तो या तिथे जिथे भगवान आहेत तिथे मायाशक्ती कधी नसते पहा. म्हणजे मायाशक्तीच्या तो जे आहे, तर तो परिणामाच्या बाहेर, तिच्या नियंत्रणाच्या बाहेर होतो. जिथे भगवान आहेत तिथे मायाशक्ती नाही, किंवा भगवान आहेत ते तिला आदेश देऊ शकतात. अशा पद्धतीनं मग जो भगवान यांना शरण जातो भक्त, तर त्याला भगवान काय करतात, तर त्या मायेच्या भवसागरातून किंवा मायाशक्तीच्या नियंत्रणातून ते काय करतात, तर त्याला दूर करत असतात. तिच्या प्रभावापासून त्याला ते दूर करतात. आणि ती त्यावेळेला काय होतं, तर भक्त हा भगवान यांच्या आधिपत्याखाली, भगवान यांच्या आश्रयाखाली आलेला असतो. कारण तो त्यांना पूर्णतः शरण आलेला असतो, त्यांच्यावरती आश्रित असतो, त्यांच्यावरती अवलंबून असतो. मग असा जो भक्त आहे, तर त्याच्यावर भगवानांची कृपा असते. म्हणून तो काय म्हणतो, की या तुमच्या मायाशक्तीच्या आधिपत्याखाली किंवा तिच्या प्रभावामुळे काय झाले, की माझे शरीर, पत्नी, संतती, ग्रह, म्हणजे या सगळ्या विषयांच्या ज्या आसक्ती आहेत त्या इतक्या प्रबळ आहेत. आणि इतक्या म्हणजे अद्याप त्या इतक्या प्रबळ अशा राहिलेल्या आहेत, की ही जी आसक्ती आहे तर ती संपुष्टात येऊ दे माझी, अशी माझी इच्छा आहे, असं तो म्हणतो. म्हणजे इथे आपण समजून घेऊया की आपल्यासारख्या सामान्यांचं पण असंच असतं ना, आपल्याला पत्नी, मुलं बाळ, ग्रह, आपलं म्हणजे घर, आपली संपत्ती, याची आसक्ती तशीच असते. आपण भक्तीत आलो तरी ही सामान्यांची कथा आहे, आपल्यासारख्या पतित जीवांची. मग आपल्यासारख्या सामान्यांसाठी वृत्रासुराचा हा जो म्हणजे ही जी प्रार्थना आहे, तर ही अगदी शिकण्यासारखी आहे पहा. आपण सगळ्यांनी आचरणात आणण्यासारखी आहे. तर अशा पद्धतीने जेव्हा आपण प्रार्थना करू तेव्हा निश्चितच काय होईल, तर भगवान जे आहेत तर ते त्यांच्या आपण आश्रयाखाली येऊ, त्यांच्या आधिपत्याखाली येऊ. भगवान जे आहेत तर त्यांच्या दैवी प्रकृती, म्हणजे जी आध्यात्मिक शक्ती आहे तर तिच्या आश्रयाखाली येऊ. म्हणून तो काय म्हणतो, की ही विषयांची आसक्ती जी आहे सगळी इतकी प्रबळ आहे, की ही आसक्ती आता माझी संपुष्टात येऊ दे, म्हणजे ही नष्ट होऊ दे आता, भौतिक आसक्ती माझी सगळी, या भौतिक बंधनातली, या सगळ्या विषयी, या सगळ्या भौतिक आसक्ती आहे. तर मुलं बाळ, पत्नी किंवा संपत्ती, ह्या सगळ्या विषयीच्या
ज्या काही किंवा घराविषयी म्हणजे संपत्ती, घर हे सगळं, तर ह्या सगळ्या आसक्ती माझ्या संपुष्टात यावी अशी म्हणजे माझी इच्छा आहे. आणि माझं मन, माझी चेतना आणि माझं सर्वस्व केवळ तुमच्यावर आसक्त हो असं म्हणतात. म्हणजे माझं मन किंवा माझी चेतना म्हणजे आपल्या शरीरात भगवान जे आहेत त्यांचा आपण अंश आहोत. मग आपले जी चेतना आहे तर ती भगवान म्हणजे यांचाच भाग आहे. म्हणजे आपण कोण आहोत त्यांचा एक आध्यात्मिक म्हणजे जे आपण म्हणू की आध्यात्मिक अंश आहोत किंवा जीवात्मक अंश किंवा आपण कोण आहोत आध्यात्मिक स्फुल्लिंग आहोत, चित्कण आहोत. म्हणजे जी चेतना आहे ती पण भगवान यांचा अंश आहे. म्हणजे ती विशुद्ध चेतना आहे. मग ती आपण भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांमध्ये बांधलो गेलो म्हणून ती प्रदूषित झाली, हो की नाही? मग अशी जी प्रदूषित चेतना आहे किंवा अशी जी दूषित झालेली चेतना ती पुन्हा शुद्ध होण्यासाठी काय व्हायला पाहिजे? आपली भौतिक आसक्ती नष्ट झाली पाहिजे. मग ही भौतिक आसक्ती जी आहे ती इतकी प्रबळ आहे म्हणजे तर ती नष्ट होऊ. आणि ती कशामुळे प्रबळ आहे? तुमच्या म्हणजे तुमच्याच मायाशक्तीच्या मी प्रभावाखाली आहे असं तो तळमळीनं प्रार्थना करतोय. आणि ही जी प्रबळ आसक्ती आहे तर ही सगळी नष्ट होऊ माझी. आणि माझं मन की जे भौतिक आहे ते मनाचं कार्य काय असतं? सतत विचार करतं ते. आणि एका विचारातून दुसऱ्या विचारात जातं. जसं माकड एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर जातं, हो की नाही? आणि मनामध्ये काय असतं? अनेक गत अनुभवांचा साठा असतो. त्यामध्ये इच्छा करतं. मनाचं कार्यच आहे इच्छा करणं. मग अशा पद्धतीनं मन सतत धावत असतं, इच्छा करत असतं, इंद्रिय विषयांकडे धावत असतं. म्हणजे इंद्रियामध्ये सर्वश्रेष्ठ मन आहे. मग ते काय करत असतं? इच्छा करत असतं आणि बुद्धी त्यानुसार निर्णय घेत असते. मग त्यामुळे तो काय म्हणतो की माझं जे मन आहे ना तर ते मन काय कर तर ते मन आणि माझी जी चेतना म्हणजे आपलं जो आत्मा आहे, जीवात्मा आहे, भगवान यांचे आपण जीवात्मक अंश आहोत. म्हणजे आपली चेतना जी आहे ती भगवान यांच्या इतकी शुद्ध आहे, त्यांचाच अंश असल्यामुळे. फक्त ती कामाच्या आवरणामुळे आच्छादली आहे. रजोगुणामध्ये काय होतं? मुळे कामाची ही आवरण येतात. भौतिक प्रकृतीशी जेव्हा आपला संग होतो तर रजोगुणाशी संग झाला की हे जे शुद्ध प्रेम असतं भगवान यांच्याविषयी, ही विशुद्ध चेतना असते ती आच्छादली जाते वेगवेगळ्या कामाच्या आवरणामुळे. आणि अशा अनेक जन्मोजन्मीच्या आपल्या इच्छा असतात, न संपणाऱ्या आसक्ती असतात की ज्याद्वारे आपण पुन्हा पुन्हा या जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये येतच राहत असतो. म्हणजे किती आपल्या इच्छा असतील पहा, 84 लक्ष योनीतला प्रवास करून पण तो थांबत नाही. म्हणजे किती इच्छा, किती आकांक्षा, न संपणाऱ्या किती लालसा असतील आणि किती तो रजोगुण जो आहे तर त्याचा आपल्यावर प्रभाव असेल पहा. मग अशा पद्धतीने माझं मन, माझी चेतना आणि माझं सर्वस्व केवळ आणि केवळ तुमच्यावरच आसक्त राहावं असं तो प्रार्थना करतोय. म्हणजे आपण भगवान यांना एखादा भक्त जो असतो तो काय करू शकतो? प्रार्थना करू शकतो, अळवू शकतो. म्हणजे प्रार्थना ही काय असते? भगवान यांना आर्ततेनं म्हणजे आर्ततेनं जे आळवतो आपण, आर्ततेनं जी हाक मारतो ती म्हणजे आरती. म्हणजे त्याचप्रमाणे जे अत्यंत तळमळीने आणि जी अत्यंत शुद्ध भावाने आपण जी करतो म्हणजे ती प्रार्थना, हो की नाही? तर अशा पद्धतीने जेव्हा प्रार्थना एखादा भक्त करतो तर त्यावेळेला ते भगवान जे आहेत तर त्यांच्यापर्यंत पोहोचत असते पहा. त्याचे शब्द जे आहेत त्यातला भाव पोचतो. म्हणजे हे जे वेगवेगळे मंत्र आहेत, स्तोत्र आहेत, तर हे जे आहेत किंवा श्लोक आहेत त्यांचं काम काय आहे? तर हे सुद्धा शब्दावतार आहेत भगवानांचे. मग तो चुकीचा म्हणला आपण किंवा आपल्याला उच्चार नाही करता आला किंवा आपला शब्द वाकडा तिकडं म्हटला गेला, नाही म्हणता आला, आपल्या वाणीमध्ये दोष आहेत, आपली इंद्रिय कशी आहेत, मर्यादा आहेत त्यांना, तरी देखील ते आपलं काम म्हणजे कसं तत्परतेनं करत असतात. मंत्र, श्लोक किंवा हे जे स्तोत्र आहेत तर ते काय करत असतात? आपला भाव आणि प्रेम भक्तांचं जे आहे ते भगवान यांच्यापर्यंत पोहोचवत असतात पहा. आणि अशा पद्धतीनं भगवान यांच्या कृपेस ते जे आहे तर ते भक्त पात्र होत असतात. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे? वृत्रासुरासाठी प्रार्थना केली पाहिजे. माझं मन आणि माझं जी चेतना आहे आणि माझं जे सगळं सर्वस्व आहे म्हणजे माझं जे काही आहे ते तुमच्यावरती आसक्त हो, अशी प्रार्थना आपण रोज करायला हरकत नाही. या माध्यमातून जेव्हा आपण अशा सुंदर म्हणजे रचनेच्या माध्यमातून जेव्हा भगवानांच्या चरणी प्रार्थना करू तेव्हा अशा भक्तांनी रचलेल्या ज्या प्रार्थना असतात, स्तुती असतात त्याद्वारे आपण भगवान यांच्या चरणी म्हणजे समर्पित होण्यासाठी, त्यांची कृपा संपादन करण्यासाठी पात्र बनतो, भगवत कृपेस पात्र बनतो. आणि त्याचबरोबर आपलं काय होतं? पापांचं क्षालन होतं. आता पुढे जाऊ आपण. हा, मग त्याची पुढची स्लाइड घेऊ. इथे ही स्तुती संपली हो वृत्रासुराची. माताजी, मी बदलून टाकलेली आहे, हा, केली मी. बदललंय तुम्ही. खूप खूप धन्यवाद माताजी. इथपर्यंत कोणाला काही शंका आहेत का? काही विचारायचंय का? तर विचारूया, अन्यथा पुढे जाऊ आपण. हरे कृष्णा. ठीक काही नाही. आहे. हा, हरे कृष्णा. हरे कृष्णा जी माताजी, म्हणू का? हा हा, पुढची स्तुती घेऊया आपण. चित्रकेतू. ओ हा, अच्छा. ही तयार आहे, चित्रकेतू. चालू ठेव. मी हा. केलेली आहे स्क्रीन शेअरिंगला. दिसते ना स्क्रीन शेअरिंग माताजी? हो, दिसतंय.
ओके, हरे कृष्णा. चित्रकेतुर्युवाच अजित अजित जित सममतिभिः साधुभिर्भवान् भवान् जितात्मभिर्भवान् विजितास्तेऽपि च म भजताम् अकामात्मना य अदोति करुणः. हरे कृष्ण. सॉरी. हरे कृष्ण. आता चित्रकेतू जे महाराज आहेत, तर त्यांची जी आहे ती स्तुती आहे बरं का. तर ही सगळ्यांनी आता समजून घेऊया. आता वृत्रासुराचं असं संभाषण इंद्राशी जे झालं होतं, आणि मग इंद्रावर त्यांनी काय केलं, क्रोधाने त्रिशूळ सोडला, आणि इंद्राने सॉरी वज्र सोडलं, आणि त्याद्वारे काय झालं, त्या वज्राने त्रिशूळाचे तुकडे झाले, आणि वृत्रासुराचा त्यांनी हात एक छाटून टाकला, आणि त्याचा अशा पद्धतीने मृत्यू झाला वज्राच्या प्रहारामुळे. मग आता जो वृत्रासुर आहे तर त्याचा मृत्यू होतो. मग आता पुढे काय घडतं, तर ते आपण आता ह्या अध्यायामध्ये जी ही स्तुती आहे, तर त्याच्याशी संलग्न अशी स्तुती आहे, तर ती पाहणार आहोत. म्हणजे जे चित्रकेतू आहे, तर त्यांची स्तुती आपण पाहणार आहोत. मग वृत्रासुराचा मृत्यू झाला, आणि जो आहे तर त्याला भगवत धामाची प्राप्ती झाली. भगवान यांचा शुद्ध भक्त असा तो आहे असो, आणि त्याद्वारे तो भगवत धामाची त्यांनी प्राप्ती केली. मग आता चित्रकेतू महाराज जे आहेत, तर त्यांच्या स्तुतीकडे आपण आलो आहोत. तर आता थोडीशी माहिती घेऊया की चित्रकेतू जे आहेत त्यांच्याविषयी, आणि त्यानंतर आपण ही स्तुती अभ्यासूया. तर चित्रकेतू कोण होते, तर ते आपण समजून घेणार आहोत. मग आता इथं चित्रकेतू जे आहेत, तर त्यांच्याविषयी थोडस अगदी थोडक्यात आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूया. आता जी एकच मिनिट, हा फक्त एक साईन मला करायची, एकच मिनिट. हरे कृष्ण. आता चित्रकेतू महाराज जे आहेत, तर त्यांच्याविषयी आपण थोडस समजून घेऊया. मग आता वृत्रासुरासारखे जो असुर होता ना, तर त्याचं श्रेष्ठ भक्तामध्ये रूपांतर झालं. म्हणजे काय की कसं झालं, तर हे जे सांगत असताना जे शुकदेव गोस्वामी आहेत, तर त्यांनी परीक्षित महाराजांना जी आहे तर ही कथा सांगितली, आणि त्यातली ही स्तुती आहे चित्रकेतू महाराजांची. तर जो वृत्रासुर आहे, तर त्याच्याविषयी आता आपण ऐकलं. मग आता आपण समजून घेऊया की जे चित्रकेतू ची जी कथा आहे, तर ती अशी म्हणजे की अ, वृत्रासुर जो आहे, तर तो गतजन्मी, म्हणजे त्याच्या गतजन्मी म्हणजे शूरसेन नावाचा एक प्रदेश होता. त्याचा राजा होता, आणि त्याचं नाव होतं चित्रकेतू. म्हणजे वृत्रासुर कोण होता, भगवानांचा उच्च कोटीचा शुद्ध भक्त असा होता तो, आणि गतजन्मीचा, आणि तो कोण होता, चित्रकेतू नावाचा राजा होता. तर आता सगळ्यांना पुढे उलगडलं असेल थोडस, रहस्यमय किंवा गोपनीयता मी ठेवली ती, सुरुवातीला नव्हतं सांगितलं की वृत्रासुर कोण आहे, तर त्यामुळे आपलं कुतूहल वाढतं. तर वृत्रासुर जो होता, जरी असुरांच्या योनीमध्ये आला होता, पण गतजन्मी कोण होता, तर तो चित्रकेतू नावाचा राजा होता. आणि मग आता आपण समजून घेऊया की ही चित्रकेतूची जी कथा आहे ना, तर ही आता याद्वारे आपल्याला हे उलगडेल की नेमकं काय घडलं होतं. तर चित्रकेतू महाराज हे निपुत्रिक होते, आणि त्यांना महान संत अंगिरा मुनींची भेट घेण्याची संधी प्राप्त झाली. मग अंगिरा मुनी जे आहेत ना, तर त्यांनी त्याला, राजाला तुझं कसं आहे म्हणजे क्षेमकुशल विचारतात तसं विचारलं. मग राजाने आपलं दुःख व्यक्त केलं, की म्हणजे त्याला काही पुत्र नाहीये. मग मुनींच्या त्या कृपेमुळे, अंगिरा मुनींच्या कृपेनं काय झालं, की राजाची जी पहिली पत्नी होती कृतद्युती नावाची, तिला पुत्र झाला. मग त्या पुत्र म्हणजे हा जो पुत्र होता, तर
हा पुत्र जो आहे, तर त्याचं काय झालं तर ते समजून घेऊ आपण. तर पुत्र जन्मामुळे राजा आणि राजप्रसादातले सगळे निवासी आनंदित झाले. पण द्युती नावाची जी होती त्याची राणी, तिला तो पुत्र झाला होता ना. मग तिच्या सवतींना तिचा मत्सर वाटायला लागला, कारण त्यांना पुत्र नव्हता किंवा त्यांनी पुत्रिक होत्या. म्हणून त्यांनी काय केलं, त्या पुत्राला विष दिलं आणि त्या पुत्राचा मृत्यू झाला. मग चित्रकेतूने म्हणजे हे पाहिलं, त्याला धक्काच बसला. म्हणजे त्याला भेटण्यासाठी नारद मुनी आणि अंगिरा मुनी तिथे आले आणि मग त्यांनी पाहिलं, म्हणजे की अशा